कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संत महात्म्यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं. या वर्णनामध्ये तुकोबाराय संत महात्म्यांची कोणत्या अर्थाने कोणत्या प्रकाराने स्तुती करतात, कोणत्या प्रकारानं वर्णन करतात, याचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये माझ्या मर्यादित बुद्धीनं जेवढा अर्थ करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. चालू असणारा हा भव्य नामसप्ताह कशाच्या निमित्ताने आहे याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण पुंडलिक शास्त्री महाराज जंगले यांचा अमृत महोत्सव संपन्न होतो आहे. त्यांच्याबद्दल मी आपल्याला काही बोलावं इतके आपण अनभिज्ञ निश्चित नाही आहात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचा अमृत महोत्सव इथे संपन्न होतो आहे. अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष. मघाशी मला भेटायला आले, मी खोलीत बसलो ते बाहेरून आत आले, कोणा विद्यार्थ्याच्या हाताला धरून आले. आता येतील कदाचित, मला माहित नाही, ते कुठल्या तरी विद्यार्थ्याच्या हाताला धरून खांद्यावर हात टाकून असे येतील. आपल्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत याचा आभास निर्माण करण्यामध्ये पूर्ण यशस्वी महाराज म्हणजे पुंडलिक शास्त्री महाराज जंगले. त्यांना कुणाच्याही आधाराची गरज नाही, कारण आयुष्यात या महात्म्याने कुणाचाच आधार घेतला नाही. जे काही होतं ते स्वयमेव मृगेंद्रता या नियमानं स्वतःच चालू ठेवलं. वैकुंठवासी परमपूजनीय श्रद्धेय तीर्थस्वरूप भाऊ आणि वैकुंठवासी या आपल्या वारकरी संप्रदायाचे खऱ्या अर्थानं तपोनिष्ठ ज्ञाननिष्ठ भक्तिनिष्ठ असे महात्मे वैकुंठवासी आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज वक्ते यांच्या चरणाशी बसून यांनी ज्ञान संपादन केलं ही गोष्ट 100% खरी. त्यांच्याबद्दल म्हणून मी म्हटलं की मी आपल्याला बोलावं असं नाही, परंतु मी पाहिलेले पुंडलिक महाराज आणि आज शास्त्री म्हणून ज्यांची प्रसिद्धी झाली ते पुंडलिक शास्त्री जंगले महाराज. मगाशी आपण म्हणालात की जमीन आसमानाचं अंतर आहे. ते पुंडलिक महाराज आणि हे पुंडलिक महाराज फार वेगळे. पण मी पुन्हा तेच सांगतो, आपण फार बदललो आहोत याचा भ्रम निर्माण करण्यामध्ये सर्वात यशस्वी महाराज म्हणजे पुंडलिक शास्त्री महाराज जंगले. योग वासिष्ठामध्ये एक प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभू राज्यावर बसणार आहेत, ते प्रजेचे राजे होणार आहेत, हे ओळखून रामचंद्र प्रभूंना आपल्या वर्तणुकीच्या संबंधानं काही उपदेश केलेला आहे. योग वसिष्ठामध्ये प्रकरण आहे. मला सगळं प्रकरण किंवा त्याच्या मागचा इतिहास वगैरे काही सांगायचं नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये राजांनी कसं वागावं, तू पदावर बसणार आहेस तर तुझं वर्तन कसं असावं, तुझा आचार लोकांसमोर कसा असावा, या संबंधामध्ये वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना काही सूचना वजा आज्ञा केल्या, काही उपदेश केला. त्या उपदेशामध्ये त्याने असं म्हटलंय, अंतर्नैराश्यम आदाय बहिर आशोन्मुखे हितः बहिस्तप्तो अंतराश्रितो लोके विहर राघव. रामा, तू लोकांमध्ये विचरण करत असताना कसं केलं पाहिजे याचा विचार सांगताना 2 गोष्टी महत्वाच्या त्यांनी सांगितल्या. आतून आणि बाहेरून तू कसं असलं पाहिजे, अंतर
नैराश्यम आदाय, आतून तू निराश राहा, आशा कोणतीही अंतःकरणात ठेवू नकोस, पण बाहेरून मात्र आपण फार आशावान आहोत असं जगाला दाखवू. बहिस्तप्तो अंतराशीतो, बाहेरून रागावल्यासारखा दिस, पण आतून मात्र पूर्ण शांत राहिलं पाहिजे. हा उपदेश राजालाच महत्वाचा आहे असं नाही, हे सिद्ध करणारे महाराज म्हणजे पुंडलिक महाराज जन्मले. विठ्ठला 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 विठ्ठला. आपण या आश्रमावर आलो तर असं दिसतं की केवढा मोठा उद्योग या महात्म्याने सुरू केला. केवढं बांधलं, केवढं निर्माण केलं, स्वतंत्र विश्व निर्माण केलं. पण हे कसं आहे, बाहेरून आपण आशावान आहोत असं दाखवणं. यांना जर सांगितलं उद्या हे सगळं सोडून जायचंय तर ते म्हणतील आज रात्री निघू. सगळे मला कळत नाही, म्हणजे माझं कदाचित चुकत असेल तर आपण सगळे त्यांचे विद्यार्थी आहात, आपण सगळे त्यांचे स्नेहीजन आहात. मी चुकत असेल तर सांगा मला. पण आपल्या वेदांतामध्ये असं म्हणलं जातं की परस्पर विरोधी दोन स्वभावाच्या दोन गोष्टी एका आधारानं आश्रयाने राहत नाही, असं वेदांतात आपण म्हणतो की नाही. परस्पर विरुद्ध धर्माच्या दोन गोष्टी एकमयावेच्छादाने एका आधारावर एका अधिकरणावर राहत नाहीत. पण या वेदांताच्या सिद्धांताला सुद्धा अपवाद जर कोणी असतील तर हे महाराज. मी कारण सांगतो त्याचं, मी कारण सांगतो. अपवादाने नियम सिद्ध होतो वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे. इंग्रजीमध्ये तशा अर्थाची म्हण आहे, एक्सेप्शन प्रूव्हज द रूल असं म्हणतात इंग्रजीमध्ये. अपवादाने नियम सिद्ध होत असतो, मान्य आहे. अपवादाने नियम सिद्ध होत असतो हा नियम आहे. अपवादाने नियम सिद्ध होत असतो हा नियम आहे, आणि या नियमाला अपवाद नाही तरी हा नियम सिद्ध आहे. वेदांताचा नियम आहे. परस्पर विरुद्ध धर्माच्या दोन गोष्टी कधी एकसमयावच्छेदानं एका अधिकरणावर राहत नाहीत. पण यांचं वेगळंच आहे. परस्पर विरुद्ध दोन स्वभाव त्यांच्या एकाच अंतःकरणामध्ये आपल्याला दिसून येत. अत्यंत राग, आगीचा कल्लोळ, फक्त पेटवायचा उशीर, आणि पेटल्यावर जो स्फोट होतो त्या स्फोटामध्ये कोण भस्म होईल हे सांगता येत नाही. बरोबर आहे ना? नाही तर मला रागवतील, मला माझ्या कीर्तना करता आलाय का माझी निंदा करायला आला. बरोबर आहे ना? क्रोध म्हणाल तर असा क्रोध आहे की दुर्वासांनी यांच्याकडून शिकवणी घ्यावी. पण मला त्याच बरोबरीनं हेही कळत नाही की इतके जर ते क्रोधी असतील तर इतके लोक प्रेम करणारे कसे. इतके जर क्रोधी असतील, इतके जर रागवणारे असतील, पावला पावलाला जर चिडत असतील तर इतके विद्यार्थी कसे त्यांच्या जवळ समर्पित भावनेने जमा झाले असतील. इतकी मंडळी, काय कारण आहे? नाहीतर एखादा मनुष्य रागीट असेल तर त्याच्या अंत्ययात्रेला जात नाही तो लोक. तुम्ही 75चं काय घेऊन बसला, जात नाही. बरं झालं म्हणतात, क्रीडागिरी म्हणतात, काय करायचं त्याला जाऊन जाळून टाका आमच्या माघारी म्हणतात. पण मनुष्य एवढा रागीट असून, कुणावरही कोणत्याही वेळेला ही आग बरसत असून सुद्धा इतकी मंडळी त्यांच्यावर प्रेम करणारी आहे. कारण सांगू, कारण एकच आहे, या सगळ्यांना याचा अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला ते तुमच्यावर रागावले त्या त्या वेळेला तुमचं भलं झालंय. विठ्ठला 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 तसाच दुसरा विषय मगाशी बोलल्याप्रमाणे सगळं जमवतील. हे पाहिजे, हा पाहिजे, एसी पाहिजे, पाहिजे पंखा पाहिजे, पाहिजे. कीर्तनात एका ठिकाणी पंखा लावला नाही पनवेलला तर रागावलेले मी बघितले.
नाही आले म्हणजे तेवढ्यात बोलून घेतो, नंतर ते आले की अभंगावर बोलतो. ते येताना दिसले तर कोणी सांगा बरं, जरा बंडखोरी करा. मी बघितलंय, एक पंखा पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, राहायला असं पाहिजे, तसं पाहिजे, चादर पांढरी शुभ्र पाहिजे, हे सगळं म्हणतील. पण ते जर नसलं तर ते असताना जेवढे संतुष्ट असतात तेवढेच नसतानाही तेवढेच संतुष्ट असतात. त्यांच्या अंतःकरणाच्या अवस्थेला कोणत्या गोष्टीची अनुकूलता किंवा प्रतिकूलता बाधित करू शकत नाही. या दोन परस्पर विरोधी गोष्टी एका माणसाच्या एका अंतःकरणाच्या अधिकरणामध्ये कशा राहू शकतात? म्हणून मी आपल्याला खरं सांगतो, आपल्याला पटेल अथवा न पटेल, आपण त्यांच्या जवळ सन्निध राहणारी मंडळी आहात. पण मी एक बाहेर राहणारा म्हणून सांगतो, त्यांना माझ्या लहानपणापासून मी बघत आलो म्हणून सांगतो. अनेक महाराज मंडळींना एक वेळ ज्ञानेश्वरीची ओवीन तुकोबारायांचा अभंग सहज सुटेल, पण पुंडलिक महाराज जंगले कळतीलच असं नाही. कळत नाही. अनेकांना हे कोडं सुटलं नाही की यांच्या जवळ जावं का लांबून नमस्कार करा. अनेकांना हे कोडं सुटलं नाही. अनेकांना हे कोडं सुटलं नाही की यांच्याशी बोलावं का बोलू नये, यांच्या जवळ जावं का जाऊ नये. आणि हे आत्ताच नाही, आपण म्हणाला हे बदलले, हे आत्ताच नाही महाराज, आपण बघत होतो तेव्हापासून असंच आहे. आपण बघत होतो तेव्हापासून असंच आहे, हाच स्वभाव आहे. विरक्ततेचा विचार केला, वितरागितेचा, वैराग्याचा विचार केला तर आमचे वैकुंठवासी आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज काय विरक्त, केवढे विरक्त भाऊ, केवढे विरक्त. विरक्त महात्मे गुरुजी केवढे विरक्त. माझ्याकडे खूप कथा आहेत गुरुजींच्या, त्यांच्या वैराग्याच्या. भाऊंचं वैराग्य जवळून बघितलंय, वक्ते महाराजांचं वैराग्य जवळून बघितलंय, देहभावावर नसणं जवळून बघितलंय, जवळून बघितलंय. गळ्यामध्ये असलेला हार किती काळ टिकेल याची शाश्वती नसायची, आहे ना. आपण बघितलं वक्ते महाराजांच्या प्रवचनाला कोणी हार घातला असेल, ते प्रवचन संपेपर्यंत लक्षातच यायचं नाही आपल्या गळ्यात हार. तसेच निघायचे, रस्त्यावरून तसेच चालायचे, हार घालून तसेच पाठाला यायचे गुरुजींकडे. कित्येक वेळेला पाठामध्ये मी तर नवीन होतो, त्यांना सांगायचं महाराज गळ्यात हार राहिला का, काढून टाकला. तो राहिला याचा आनंद नाही, तो काढून टाकला याचं दुःख नाही. कुणी आपला सत्कार केला याच्यात वैभव मानत नाहीत, कुणी आपल्याला स्पष्ट बोललं याच्यामध्ये निंदा मानत नाहीत. कारण चित्तवृत्ती जेव्हा एकाकार झालेली असते, परमात्म स्वरूपाशी तदाकार होण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला त्या चित्ताला परमात्म भिन्न विषयाची जाणीव जर होत असेल तर त्याला पारमार्थिक साधक म्हणवलं जात नाही. विठ्ठल 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 लहानपणापासून त्यांना बघतात. माझ्या म्हणण्यावरती फार चाली मला येत नाहीत महाराज. मी तशा अर्थाने संगीताचा अभ्यास कधी केला नाही. कानावर जेवढं पडत आलं तेवढं म्हणण्याचा प्रयत्न केला. कधी चुकलं, कधी जमलं, कधी बेसूर, कधी असूर. जमून गेलं आतापर्यंत, जमलं. माझ्या चालींवरती किंवा मी ज्या चाली म्हणतो, मी जे म्हणण्याचा प्रयत्न करतो, मान्य आहे की त्याच्यावरचे सगळे संस्कार परमपूज्य बोधेबाबांचे, हे मान्यच आहे. जे काही शिकलो, जे काही शिकण्याचा प्रयत्न केला तो बोधेबाबांकडूनच शिकण्याचा प्रयत्न केला. पण पहिल्यांदा चाली अशा म्हणल्या पाहिजेत असा आदर्श आमच्या समोर निर्माण केला तो महाराजांनी. मी कीर्तन करत नव्हतो तेव्हापासून त्यांचं कीर्तन ऐकत होतं. एका सर्वोत्तम कीर्तनकाराच्या ठिकाणी ज्या ज्या गुणांची आवश्यकता असते त्या त्या गुणांचं एकत्रीकरण महाराजांच्या ठिकाणी झालेलं. म्हणजे महाराजांनी संस्था चालवली, महाराजांनी विद्यार्थी निर्माण केले वगैरे, हा भाग तर व्यक्त झालेला भाग आहे.
पण मी आपल्याला खरं सांगू, महाराज एक व्यक्तिमत्व म्हणून जर बघितलं ना, तर महाराज स्वतःच एक संस्था आहे. आणि मी त्याच्याही पुढे जाऊन बोलतो, मी आपलं कौतुक करतोय किंवा आपल्या सगळ्यांच्या संबंधानं बोलतोय असं समजू नका, पण महाराजांचं मोठेपण याच्यात आहे की ते स्वतः संस्था आहे. त्यांनी विद्यार्थी खूप निर्माण केले. मी आपल्यालाही सांगतो, त्यांनी नुसते विद्यार्थी निर्माण केले नाहीत, प्रत्येक विद्यार्थ्याच्या निर्मिती मागे एक एक संस्था निर्माण करण्याचं त्यांनी सामर्थ्य ठेवलेलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणता कीर्तनकाराकरता, प्रवचनकाराकरता आवश्यक आहे, पण तो गुण यांच्याजवळ नाही असं मला सांगा आपण. कीर्तनकाराला उत्तम गाणं समज संगीतातली असावी लागते, यांच्याकडे आहे. कीर्तनकाराला वेदांत कळावा लागतो असं म्हणतात, तोही यांच्याजवळ. कीर्तनकारांनी काही अभ्यास केला पाहिजे, काही ग्रंथ सोडवले पाहिजेत. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन असं तुकोबारांनी म्हटलंय. त्या नियमाप्रमाणे ग्रंथ काही सोडवावेत, गुरूंच्या चरणाजवळ बसून काही प्रक्रिया समजावून घ्याव्यात. आपण ज्या विषयाची भूमिका मांडतो आहोत, तुकोबारांच्या, ज्ञानोबारांच्या शब्दाच्या अनुषंगानं जो विचार आपण समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्या विचाराच्या मुळाशी कुठेतरी तात्विक अधिकरण असतं. त्या अधिकरणाचा बोध झाल्याशिवाय त्या अधिकरणावर बांधलेली इमारत पक्की राहत नसते. नुसत्या ऐकीव माहितीवर आणि ऐकीव कीर्तनावर कीर्तन करता येत नसतं. या कीर्तनाकरता काही वेदांताचं शिक्षण घ्यावं लागतं, काही प्रक्रिया सोडवाव्या लागतात, काही ग्रंथ सोडवावे लागतात, संस्कृतातलं काही अध्ययन करावं लागतं. या सगळ्या गोष्टी कीर्तनकाराकरता आवश्यक असतात. या सगळ्या गोष्टी यांच्याजवळ वेदांताचं उत्तम ज्ञान आहे. प्रक्रिया कशा सोडव्यात, उलट्या सुलट्या कशाही मांडल्या तरी ते आपल्याला कळल्या पाहिजेत ना, कळल्या पाहिजे. प्रक्रिया मांडणं म्हणजे फक्त रज्जून सर्पण शुक्तिम रजत सांगितलं की झाली प्रक्रिया असं नसतं ना, असं नसतं. त्या प्रक्रियेमध्ये जे विकल्प मांडावे लागतात, त्या विकल्पातून प्रक्रिया उलट सुलट रूपानं मांडली तरी त्याचं चिंतन, त्याचा जो सिद्धांत असतो तो सिद्धांत अबाधित ठेवून त्याच्यावरती उलट सुलट अशा पद्धतीचे विकल्प आपल्याला मांडता आले पाहिजेत. मांडलेल्या विकल्पाचं निराकरण करून सिद्धांताची प्रस्थापना करण्याचं सामर्थ्य हे कीर्तनकाराच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. मी जुन्या कीर्तनकारांबद्दल बोलतोय, ज्यांनी खरंच काही हे केलेलं आहे, ज्यांनी खरंच काही सोडवलेलं आहे. सगळे गुण यांच्याजवळ आहेत. कीर्तनकाराची देहबोली कशी असावी, कीर्तनकार कसा असावा. क्षमा मागून बोलू का, राग येऊ देऊ नका, कुणी स्वतःला लावून घेऊ नका, पण पोट नसलेला कीर्तनकार खपत नाही हो. सपाट पोटाच्या कीर्तनकाराचं वजनच पडत. कीर्तनकाराला थोडं तरी पोट पाहिजे, निदान इथं उपरणं गुंडाळायचं असतं एवढं तरी त्याच्या देहबोलीतून, त्याच्या देहाविष्कारातून कळलं पाहिजे ना, थोडं तरी पाहिजे. आता आमच्या सारख्याची वजनं पोटाचीच पडतात, हा भाग वेगळा. कीर्तनकार कसा पाहिजे, भक्तीचा, माफी मागून बोलतो शब्द, माफी मागून उच्चारतो, भक्तीची उन्मत्तता त्याच्या शरीरातून दिसली पाहिजे. उन्मत्त भक्तीचं प्रदर्शन कीर्तनकाराच्या देहबोलीतून व्हावं लागतं. काय सांगू आपल्याला, ज्ञानाची शांती त्याच्या देहबोलीतून करावी लागते. त्याने केलेल्या सत्कर्माची अभिव्यक्ती त्याच्या तेजातून व्यक्त व्हावी लागते. या सगळ्या गुणांनी महाराज मंडित आहे. वेदांताचं उत्तम चिंतन आहे, संगीताचं उत्तम ज्ञान आहे, मांडणीची विलक्षण शैली आहे, प्रक्रिया कशा सोडवाव्या याचं यथार्थ ज्ञान आहे. आणि याच्या बरोबरीनं एवढंच म्हणजे कीर्तनकार नाही, कीर्तनकाराला हे तर लागतंच, पण याच्या मागे एक अतिशय अदृश्य पण महत्वाच्या काही गोष्टी कीर्तनकाराच्या जीवनात असाव्या लागतात. ते म्हणजे आपल्या सद्गुरूंबद्दलची अविचल निष्ठा. ही व्यक्त होत नसते, पण ती अंतःकरणात जपून ठेवावी लागत असते.
भगवंताविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणारा विश्वास, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणाप्रीती अंतःकरणामध्ये नित्य वृद्धी होणारी भक्ती, नामाबद्दलचं अतूट प्रेम, हे सगळं कीर्तनकाराच्या ठिकाणी लागतं. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्याचं कीर्तन हे ज्ञान वैराग्य भक्तीने नटत असतं. आले का? माझ्या पक्षाचा एक तरी आहे. बरं झालं तुम्ही सांगितलं. कमी रे आले कमी येतात. हा, तोवर बोलून घेत. ऐका, हे सगळं लागत असतं. त्यामुळे कीर्तन करताना, कीर्तनाचा आविष्कार लोकांसमोर करताना हे कसं करावं लागतं. कीर्तन हे नाटक नाही आहे हो. कीर्तन नाटक नाही. कीर्तन हे लोकरंजन नाही आहे. कीर्तन हे मनोरंजन नाही आहे. मनोरंजनात कीर्तन येत नाही आणि कीर्तनात मनोरंजन आणू नये. कीर्तन लोकरंजनाचं साधन नाही, कीर्तन आत्मरंजनाचं साधन आहे. विठ्ठला 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 हाताला धरून आले ना? आले का नाही? करायचं स्वमुखानं दिलेली कबुली. कोण म्हणेल महाराज तुम्ही 75 वर्षाचे? मी काय बोललो याच्यावरून तरी तुम्ही लक्षात घ्या की त्यांचं माझं किती प्रेम आहे. तुमची निंदाच करत होतो. कीर्तना करता, प्रवचना करता, पाठा करता आवश्यक असणाऱ्या सद्गुणांचं एकत्रीकरण म्हणजे महाराज. कीर्तन करणं वेगळं असतं, प्रवचन करणं वेगळं असतं, व्याख्यान करणं वेगळं असतं, पाठ सांगणं वेगळं असतं. कीर्तनात पाठ सांगता येत नाही. पाठाचं कीर्तन करू नये. प्रवचनाचं कीर्तन होत नाही. गाण्याचं अंग नसलं की बरेच लोक प्रवचनाचंच कीर्तन करतात, फक्त उभा राहून कंबर बांधून बोलतात. असं चालत नाही. याच्या मर्यादा. कीर्तन वेगळं, प्रवचन वेगळं, व्याख्यान वेगळं, पाठ वेगळा. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यात जरी तत्वज्ञान एक असलं, विचार एक असला तरी विचाराचा आविष्कार या वेगवेगळ्या भूमिकेतून होत असतो, वेगवेगळ्या माध्यमातून होत असतो. प्रवचन हे ज्ञानप्रधान असतं, व्याख्यान हे तर्कप्रधान असलं पाहिजे आणि कीर्तन हे भक्तिप्रधान असलं पाहिजे. हा नियम आहे. कीर्तन भक्तिप्रधान असतं. कीर्तनामध्ये वेदांत सांगू नये का? अवश्य सांगावा. पण या सगळ्या वेदांताच्या मुळाशी नाम, भगवंताचं रूप, त्याच्याबद्दलची प्रीती, संतांनी त्या संबंधामध्ये केलेलं विवरण, या सगळ्या गोष्टी कीर्तनामध्ये जास्त प्रभावानं मांडाव्या लागतात. कीर्तन हे भक्तिप्रधान असतं.
प्रवचन हे ज्ञानप्रधान असतं, म्हणून दुपारी 4 ते 5 लोकांच्या झोपेची वेळ. प्रवचनामध्ये लोक झोपतातच, झोपतात, इलाज नाही केला आता काय करतात. व्याख्यानामध्ये सहसा झोपत नाहीत, कारण व्याख्यानामध्ये झोपणारे जातच नाही. एक सुभाषित आहे, निद्रा प्रियोय खलु कुंभकर्णो हतस्समीके सर्वोत्तमेन वैधव्यमापद्यत तस्य कांता श्रोतुम समायाति कथां पुराणं. एक सुभाषित. निद्रा ही कुंभकर्णाची अत्यंत आवडती बायको. निद्रा प्रियोय खलु कुंभकर्ण, कुंभकर्णाची अत्यंत आवडती बायको म्हणजे झोप, निद्रा. 6 महिने कुंभकर्ण तिच्या घरी राहायचा. निद्रा कुंभकर्णाची आवडती बायको. हतस्समीके रघुत्तमेन, रामचंद्र प्रभूंच्या युद्धामध्ये तो कुंभकर्ण हतः मारला गेला, आणि मारला गेल्यामुळे वैधव्यम आपद्यत तस्य कांता, तस्य कांता वैधव्यम आपद्यत, त्याच्या निद्रा नावाच्या बायकोला वैधव्य आलं, बिचारी विधवा झाली. आणि विधवा झालेल्या त्या निद्रेने असा विचार केला, जोपर्यंत आपला नवरा होता तोपर्यंत फार प्रपंच केला, ठीक झालं. आता आपला नवरा गेला, आता प्रपंचात रमायचं नाही, म्हणून त्या वेळेसपासून ती निद्रा फक्त प्रवचन कीर्तनालाच येते. तिलाच नाही. प्रवचन हे ज्ञानप्रधान असतं. भगवान श्लोकामध्ये काय बोलतात, ज्ञानोबा त्याच्यावर काय भाष्य करतात, याचा विचार प्रवचनामध्ये असतो. आणि व्याख्यान हे तर्कप्रधान असतं. पाठामध्ये या तिन्ही गोष्टी लागत असतात. पाठामध्ये भक्तिप्रधानताही लागते, पाठामध्ये ज्ञानप्रधानताही लागते, पाठामध्ये तर्कप्रधानताही लागते. कारण मांडलेल्या विषयाच्या संबंधाने जेव्हा पूर्व पक्ष निर्माण होतो, तेव्हा त्या पूर्व पक्षाला समजावून घेणं आणि त्या पूर्व पक्षाचं निराकरण करण्याकरता तर्क चांगला कळला पाहिजे, नाहीतर चालत नाही. या सगळ्या गोष्टी यांच्या ठिकाणी एकत्रित झाल्या, आणि म्हणून त्यांच्या अमृत महोत्सवाला मूल्य आहे, त्यांच्या अमृत महोत्सवाला किंमत आहे. वयानं वाढणं हा प्रश्न महत्वाचा नाहीच आहे. अमृत महोत्सव कुणाचा व्हावा, काय व्हावा, याच्यावर अनेक वेळेला चर्चा होते. सगळेच आतापर्यंत कदाचित बोलून गेलेही असते. काही न करणारा सुद्धा 75 वर्षाचा होतोच की नाही. काही करू नका, नुसतं जागेवर बसून राहा. आज ना उद्या 75 वर्ष होतील की नाही, होतील. पण जागेवर बसून राहिले याची 75 वर्ष ही कोणी साजरी करत नाही. कर्तृत्व संपन्नता हा त्याचा मुख्य आधार असतो. आणि म्हणून महाराजांच्या बाबतीत हे सगळं आपल्याला ज्ञात आहे, पण त्याचा उच्चार केल्याशिवाय मला कीर्तन केल्याचं समाधान वाटणार नाही, म्हणून हे सगळं, बाकी काही नाही. असं असतं. मी थोडा विषय बदलतो, कदाचित विषयांतर होईल, मला अभंगावर बोलायचंच आहे, प्रश्नच नाही. कारण काय आहे, शेवटी हे सगळं बोलत राहिलो आणि अभंगावर बोललो नाही, काय कीर्तन केलं म्हणून नंतर हेच म्हणणार आहेत ना, हेच म्हणणार आहेत. त्यामुळे मला अभंगावर बोलणं भाग आहे. कारण तुम्ही जसे घाबरता तसा जरी मी घाबरत नसलो, तसा जरी घाबरत नसलो तरी बोलायची भीती असतेच की. काय असतं, महाराजांनी अनेक ग्रंथ सोडवले, अनेक ग्रंथ सांगितले, सोडवून दिलेत, सोडवले. वेदांताचे अतिशय गहन अशा पद्धतीचे जे ग्रंथ असतात, विचारसागर वृत्ती प्रभाकर तर आपण मानतोच. प्रक्रियेचा परिचय व्हावा, त्याच्यामध्ये प्रवेश व्हावा, याच्याकरता प्रवेशाकरता विचारसागर वृत्ती प्रभाकर आपण परंपरेने मानत आलेलो आहोत, त्याबद्दल काही संदेह नाही. पण त्याच्या पुढे जेव्हा भाष्य ग्रंथाची वेळ येते, त्यावेळेला भामती सारखा ग्रंथ असेल, आचार्यांच्या भाष्यासारखा ग्रंथ असेल, भाष्यावरची भामती असेल, भामतीवरची कल्पतरू असेल, कल्पतरूवरची कल्पतरू परिमल असेल, परिमलावरची अभोगी असेल, जे अभोग टीका असेल, जे काही टीका त्या सगळ्या ग्रंथाचा परिचय महाराजांच्या ठिकाणी आहे. गंमत काय असते की आपण ज्ञानेश्वरी वाचतो, आपण आचार्यांचं भाष्य वाचतो, भाष्यावरची भामती वाचतो, किंवा विवरण प्रमेयासारखा एखादा अतिशय जटिल ग्रंथ वाचतो, किंवा शारीर सारखा एखादा जटिल ग्रंथ, अद्वैत सिद्धी सारखा ग्रंथ वाचतो. मी उगी का सांगतोय, मलाही नावं माहिती आहेत, एवढं तुम्हाला कळावं म्हणून, बाकी काही मी याच्यातलं काही बघितलं नाही. मी आपला नावं पाठ करून ठेवली म्हणून सांगतो तुम्हाला.
हे सांगतानाची अडचण काय होतं ते सांगतो. ज्ञानेश्वरीमध्ये हा विचार आहे, गाथ्यामध्ये हा विचार आहे, पण जरा स्पष्ट रूपानं सांगतो. जरा महाराज जर कीर्तनात आज मी अभंगाबद्दल बोललो नाही तर क्षमा करा बरं. म्हणजे तसा आव तरी आणा, हाताला धरून आल्यासारखा आव जसा आणला की नाही तसा आव तरी आणा, तेवढं तरी काय असतं की गीतेचा श्लोक आहे, गीतेवर अनेक टीका आहेत. त्या टीकांमध्ये ज्ञानेश्वरी सारखी टीका आजपर्यंत झाली नाही, पुढे होण्याची शक्यता नाही असं आपण म्हणतो, प्रेमाने म्हणतो, अभिमानानं म्हणतो, अभिनिवेशानं म्हणतो, विश्वासानं म्हणतो आणि सत्यत्वानं म्हणतो, जे काही असेल. त्याच्यामध्ये आचार्यही बोलतात, शंकरानंदही बोलतात, श्रीधराचार्यही टीकेबद्दल बोलतात, नीलकंठी ते अनेक पद्धतीनं सांगते वगैरे वगैरे या टीका. त्याच्यात ज्ञानेश्वरी ही एक टीका. ब्रह्मसूत्रावरती रामानुजाचार्यांचं भाष्य आहे, आचार्यांचं भाष्य आहे, निंबार्काचार्यांचं भाष्य आहे, वल्लभांचं भाष्य आहे, मध्वांचं भाष्य आहे. ही सगळी भाष्य आपण पाहतो. कदाचित पाहण्याची गरज पडली तर, पाहायची वेळ आली तर बघतोही आपण. परंतु ह्याच्यामध्ये काय असतं, एखाद्या सूत्रावर आचार्य काय विवरण करतात हे जरी सूत्र सोडवण्याकरता महत्वाचं असलं तरी ते विवरण समजून घेणं एवढंच त्या भाष्य ग्रंथाच्या अभ्यासात बसत नसतं. आपण ग्रंथ सोडवला मान्य, म्हणजे काय केलं, सूत्रावरचं आचार्यांचं भाष्य तेवढं जे काही अधिकरण होतं ते अधिकरण आपण सोडवलं. म्हणजे आपण म्हणतो नाही मी सोडवला ग्रंथ, पण ते सोडवणं नसतं. गंमत त्याच्यामध्ये अशी आहे की आचार्य त्या सूत्रावरती काय विवरण करतात हे बघणं जेवढं महत्वाचं आहे, त्याही पेक्षा त्या सूत्राकडे बघण्याची आचार्यांची दृष्टी कोणती आहे हे बघणं हे जास्त महत्वाचं असतं. हे सगळ्यांना कळत नाही, ते ज्यांना कळतं त्यांचा अमृत महोत्सव होतो. म्हणून विचार कळण्यापेक्षा विचाराची रीती कळणं हे आपल्याला जास्त महत्वाचं आहे. श्लोकावर आचार्य काय म्हणतात, ज्ञानोबराय काय म्हणतात हे का बघायचं, कारण त्या श्लोकावर भाष्य करताना आचार्यांच्या विचाराची दिशा कोणती आहे आणि ज्ञानोबराय त्याच्यामध्ये काय विलक्षण सांगतात ही विचाराची रीती समजून घेणं. भाष्य तर आहेच आहे, प्रश्नच नाही, ते काय वाचलं की कळतच. त्याच्यामध्ये काय आडवं येत नाही, प्रतिबंध येत नाही. सरळ पंक्ती वाचली की आपल्याला अन्वय लावतो आपण, आपल्याला कळूनच जातं की काय म्हणायचंय. पण सांगितलेल्या वाक्यामध्ये विचाराची दिशा कोणती, विचाराची शैली कोणती, विचाराची रीती कोणती हे समजावून घेणं हा अभ्यास आहे. गीतेचा अभ्यास करणं म्हणजे गीतेचे सगळे अध्याय पाठ करणं. गीतेचा कुठल्याही श्लोकाचा कधी आपल्याला प्रवचन करायला सांगितलं तरी आपण बसून प्रवचन करू असं नाहीये. प्रत्येक अध्यायामध्ये अर्जुनाच्या वृत्तीमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचं चिंतन आम्ही केलं. त्या दुसऱ्या अध्यायातून तिसऱ्या अध्यायात येताना अर्जुन नेमका कुठं बदलला, तिसऱ्यातून 9व्यात जाताना अर्जुनामध्ये नेमके कोणते बदल झाले, 9व्यातून 12व्यात जाताना अर्जुनाच्या भूमिका कुठे नेमक्या बदलल्या आहेत. जे अर्जुन जो बद्ध होता तो मुक्त झाला. हा जो प्रवास अर्जुनाचा आपण गीतेमध्ये पाहतो त्याच्यामध्ये त्या प्रवासाचे टप्पे कोणते, प्रत्येक अध्यायामध्ये अध्याय ते प्रसवे ज्ञानोबराय म्हणतात ना, एवं जन्य जनक भावे अध्याय ते प्रसवे. मग हे अध्यायातून अध्याय प्रसवतो तो कोणत्या विचाराला प्रसवतो आणि कोणता विचार हा त्या प्रसवणाऱ्या विचाराचा जनक आहे याचा शोध जोपर्यंत अभ्यास रूपाने आपण घेत नाही तोपर्यंत आपल्याला ग्रंथाचा अभ्यास झाला असं म्हणता येत नाही. आणि अशा पद्धतीचा अभ्यास ज्यांनी केला, ज्यांनी करवून घेतला, अशा पद्धतीच्या अभ्यासाची ज्यांना सवय आहे, ज्यांची बुद्धी अभ्यासातच रमते, ज्यांच्या बुद्धीला अभ्यासाशिवाय दुसरं कळत नाही. पंचदशीमध्ये अभ्यासाचं वर्णन आलं ना, कशाला अभ्यास म्हणतात, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच तदभ्यासम विदुर. हा श्लोक आपल्याला योग वसिष्ठात येईल, पण थोडा फरक आहे. योग वसिष्ठामध्ये एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा असं योग वसिष्ठात आहे, तदभ्यासम विदुर्बुधा असं पंचदशी. दोन्हीमध्ये एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही. चिंतन, कथन, अन्योन्य प्रबोधन हे याला अभ्यास म्हणतात. आणि तसा अभ्यास करताना मी महाराजांना बघितलेलं आहे म्हणून हे बोलतो.
मी बघितलेलं आहे. म्हणून मी म्हणलं, मी जेव्हा कीर्तन करत नव्हतो तेव्हापासून कीर्तन यांची ऐकत होतो. अभिमानानं सांगू का जरा, गर्वानं सांगू, माझ्या 3 पिढ्यात पाणी प्यायला माणूस, माझ्या 3 पिढ्याचं पाणी प्यायलेला. 4थी बघल, शताब्दी करायची आपल्याला. टाळ घेऊन उभे असलेलं मी पाहिलंय, त्यांना पाठात बघितलंय, त्यांना फेटा बांधून कीर्तन करताना बघितलंय, त्यांना प्रवचन करताना मी बघितलेलं आहे, त्यांना दिंडीत नाचताना मी बघितलेलं आहे, त्यांना चाल म्हणताना बघितलेलं आहे, लोकांची चुकलेली चाल सुधरून देताना बघितलं. काय म्हणत व्यवस्थित, काय नाही म्हणाल तुम्ही, बघितलं ना. खूप लहानपणापासून हे व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर आहे. जसं ते व्यक्तिमत्व त्या वेळेला होतं, आता वय वाढलं म्हणतात तेवढाच फरक आहे, बाकी काही बदल नाही. सोनेरी काडीचा चष्माही तसाच बघितलं. आणि म्हणून मी अभिमानानं बोललो की आमच्या 3 पिढ्यांचा त्यांचा ऋणानुबंध आहे. मी नेहमी एक वाक्य सांगतो, मला पुन्हा आपल्याबद्दल बोलायला कोणताही संकोच नाही याच्यामध्ये, आणि पुनरावृत्ती झाली तरी त्याचा दोष पत्करू नये. मी ते वाक्य तुमच्याकरता पुन्हा म्हणेन की काही ऋणानुबंध मानवी जीवनामध्ये असे असतात महाराज, की आपण जन्माला येण्याच्या पूर्वी ते ऋणानुबंध सिद्ध झालेले असतात. आपण जन्माला आल्यानंतर ते ऋणानुबंध आपला आधार होतात, आणि आपल्या नंतर ते ऋणानुबंध आपल्या जीवनाचा संदर्भ होऊन राहत असतात. मी तुमच्या प्रेमात पडावं की नाही आणि तुम्ही माझ्यावर प्रेम करावं की नाही हे मलाही ठरवता आलं नाही, तुम्हालाही ठरवता आलं. मी जन्माला येण्याच्या पूर्वी हे ठरलेलं आहे की यांच्या पोटी जन्माला आलेल्यावर तुम्ही प्रेम करायचं. काही ऋणानुबंध आपण जन्माला येण्याच्या पूर्वी निर्माण झालेले असतात. तुम्हाला पर्यायच नव्हता माझ्यावर प्रेम करण्याशिवाय. पर्यायच नव्हता, आणि मलाही पर्याय नव्हता. कारण माझ्या आजोबांनी, माझ्या वडिलांनी ज्यांची स्तुती केली, तोंडावर केली, माघारी केली, त्यांच्यासारखा अभ्यास करता आला पाहिजे अशा पद्धतीनं आम्हाला सूचना केल्या, त्यांचा आदर्श आमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर प्रेम न करता आम्ही तरी कसे राहिलो. त्यांचा आमच्या परंपरेवर आणि परंपरेमध्ये असणाऱ्या आमच्या दोघांवरही फार प्रेम. थोडंसं स्पष्ट बोलू, महाराष्ट्रात कदाचितच कुणी तुम्ही आमच्यासारखं प्रेम दुसऱ्यावर केलं असेल, कदाचितच, नसलच. त्यांच्याच मुखातून आहे. आमच्यावर जेवढं प्रेम केलं तेवढं प्रेम कदा आम्ही माणसं जवळ जायला घाबरतात, आम्ही त्यांची थट्टा करतो. अजून ह्याच्या पलीकडे प्रेमाचं काय लक्षण सांगतो, काय लक्षण सांगतो. प्रेमाची व्याख्या होत नाही, प्रेम म्हणजे काय हे निश्चित सांगता येत नाही, पण तरी भक्तिशास्त्राने प्रेमाचं लक्षण सांगण्याचा प्रयत्न केलाच की नाही. सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे यद्भाव बंधनम युनो तत्प्रेमा परिकीर्तिता. भक्तिशास्त्राने प्रयत्न केला ना, उद्ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण होऊ नये. जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम असतं. प्रेमाची व्याख्या नाही. सर्वथा ध्वंसरहितम सत्यपि ध्वंसकारिणे. अरे ध्वस्त होण्याची सगळी कारण परंपरा निर्माण होते, पण तरीही जे उद्ध्वस्त होत नाही त्याला प्रेम म्हणतात. महाराज, आपण पंढरपूर चातुर्मास संपवून इकडे जे आलात आणि इकडे जे सुरू झालं तुमचं सगळं कार्य, त्याच्यानंतर आपण कैक वर्ष भेटलेलो नाही, कित्येक वर्ष भेटलो नाही. तुम्ही पंढरपुरात आलात तरी आमच्या मठात आलात. प्रेमाचं लक्षण आहे.
वारीला येत असत आपण, आजही येता प्रत्येक वेळेला. आता तर काय चंद्रभागेच्या पलीकडेच गेले. कित्येक वर्ष महाराजांची आमची भेट झाली नाही. 10, 12, 15 वर्ष कदाचित मध्ये आपण भेटलो नसू, पण 15 वर्षानंतर आम्ही जे भेटलो ते जणू काही काल रात्री भेटलो आणि आता पुन्हा सकाळी भेटलो, एवढ्या प्रेमाने. दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ असणाऱ्या अनेक वर्ष भेटल्या नाहीत तर त्यांच्यामधला स्नेहभाव तेवढा टिकून राहत नाही. उद्ध्वस्त होण्याचं हे कारण आहे की त्यांची भेटच झाली नाही. मिलनाचा अभाव प्रेमाच्या ध्वस्ततेचं प्रमुख कारण सांगतं भक्तिशास्त्र. हो ना, भेट न होणं हे एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होण्याचं मुख्य कारण आहे. पण भेट न होता सुद्धा आम्ही उद्ध्वस्त झालो नाही एकमेकांप्रती भावनेमध्ये, हे आमच्या प्रेमाचं लक्षण आहे. म्हणून आमच्यावर जेवढं प्रेम तुम्ही केलं तेवढं कदाचित महाराष्ट्रात दुसऱ्यावर केलं नसेल. कशावरून? कशावरून? कारण सांगू? सांगूनच टाकतो. त्याचं कारण एकच आहे, महाराष्ट्राच्या या भूमीवर असा सप्ताह फार क्वचित ठिकाणी घडला. महाराष्ट्रामधली सगळी विद्वज्जन मंडळी या सप्ताहामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ हजेरी लावून गेली. महाराष्ट्रामध्ये हजारोनी कीर्तनकार आहेत, सगळे चांगलेच आहेत. मी कुणालाच नावं ठेवायला इथं आलो नाही. खूप चांगले कीर्तनकार आहेत, सगळे चांगले आहेत. पण एवढं असूनही एकाच कुटुंबातल्या दोघांना एकाला लागून एक कीर्तन कुणी दिलं असतं? आमची दोघांची कीर्तन आहे, एकट्यावर समाधान झालं असतं. सांगणार होतो मी, पण सांगू का नको म्हणत होत. कारण महाराज आले असते तर आमचं परंपरेतला कोणीतरी येऊन गेला, बस झालं ना, त्यांची सेवा झाली, त्यांनी कीर्तन केलं असतं, सगळंच भागलं असतं. माझी काय गरज होती? पण गरज पडली. अजून सांगू, हा सप्ताह आत्ता ठरलाच नव्हता. हा सप्ताह ठरला आपला नेहमीचा सप्ताह महाशिवरात्रीचा होतो त्या काळामध्ये मुळात ठरलेला होता. पण महाशिवरात्रीच्या काळामध्ये आमच्या घरी सप्ताह देगलूर वैकुंठवासी सद्गुरू श्री एकनाथ महाराजांची पुण्यतिथी, त्या निमित्ताने तो सप्ताह आमच्याकडे देगलूरला होतो. चंद्रशेखर महाराजांच्या वडिलांची पुण्यतिथी, त्या निमित्तानं तो सप्ताह असतो. आणि त्या सप्ताहामध्ये आम्ही दोघेही गुंतलेलो असतो. आणि त्या सप्त्यात, घरच्याच सप्त्यात आम्ही गुंतलेलो असल्यामुळे या सप्त्यात आम्ही येऊ शकणार नव्हतो. पण आम्ही येणार नाही म्हणून यांनी सप्ताहच बदलला. हे प्रेमाचं लक्षण नाही. किती प्रेम करावं, किती प्रेम करावं. थोडस अर्थवादानं बोलतो, अतिशयोक्तीनं बोलतो. पटतं का नाही मला माहित नाही, कारण कल्पनाच आहे. कल्पना कशी असते? गाजराची पुंगी वाजली तर वाजली, खाल्ली. कल्पनाच आहे, पण तरी करतो. आणि खरं सांगतो, यांच्या पोटी मुलगा आला असता तरी आमच्या एवढं प्रेम त्यांनी त्याच्यावरही केलं नसतं. आला नाही हा भाग वेगळा. नाही, गैरसमजाचं काय त्याच्यामध्ये? नाही, मला मुलाची चिंता नव्हतीच, मला तिचं कसं झालं असतं. माणसासारखा माणूस जवळ जायला धजवत नाही. आमच्या परंपरेवर, आमच्या कुळावर कोणी नाही आलं तर मी येईल.
आमच्या परंपरेवर, आमच्या कुळावर, आमच्या दोघाही भावांवर खूप स्नेह केला, खूप प्रेम केलं. चांगल्या चांगल्या चाली आम्हाला ऐकवल्या, चांगलं चांगलं चिंतन आम्हाला ऐकवलं. तरी माझा संबंध तशा अर्थाने फार कमी आहे. कारण आपण ज्या वेळेला चातुर्मासाकरता शिकण्याकरता म्हणून पंढरपुरात राहिला त्यावेळेला मी नव्हतो, फार लहान होतो. आताही फार मोठा नाहीच आहे तुमच्या समोर. पण नंतर जेव्हा माझा चातुर्मास सुरू झाला तेव्हाही मी आपल्याला पाहिलंय, त्याच्या आधी मी पाहिलंय. कारण मी जरी शाळा कॉलेजमध्ये होतो तरी टाळ घेऊन तर उभं राहतच होतो तुमच्या बाजूला. खूप काही शिकण्यात आलं, खूप काही बघण्यात आलं. आज त्याच एवढा मोठा अमृत महोत्सवी असा हा सप्ताह संपन्न होतो आहे. मला तर याचा आनंद होणं खूप स्वाभाविक आहे. मला खरं सांगू कशाचा आनंद आहे. मला तुमचा अमृत महोत्सव होतोय त्याच्याकरता लाखोचा समाज, हजारोनी समाज इथे एकत्रित आला आणि प्रवचन कीर्तन ऐकतो, याचा आनंद मला फार नाही. एवढा सगळा समाज ज्याच्याकरता एकत्रित आला ते आमचे आहेत, याचा आनंद मला म्हणून त्यांच्या अमृत महोत्सवाकरता मुद्दाम इथे आलो. शब्द रूपानं केलेली ही पूजा आहे असं समजा पाहिजे. पण त्यांच्या संबंधानं मी थोडंसं अवज्ञा केली असेल, माझा म्हणजे अवधत्य झालं असेल, पण तरी ते चुकीचं नव्हतं हे मात्र. अवधत्य झालं असेल, मी बोलताना थोडं वाढवून बोललो असेल, माझ्या वयाच्या मर्यादा, अधिकाराच्या मर्यादा ओलांडून बोललो असेल, पण चुकीचं बोललो नाही हे मात्र 100% म्हणून आपल्या सर्वांचं आदराचं स्थान आदरणीय श्रद्धेय महाराजांचा अमृत महोत्सव संपन्न होतोय. मी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य द्यावं, त्यांची बुद्धी ही ज्ञानेश्वरी गाथ्याशी कायम बांधलेली असावी, वेदांताचं चिंतन हाच त्यांच्या जीवनाचा विषय असावा. कारण उपनिषदांनी या संबंधामध्ये असं म्हटलंय की जोपर्यंत माणसाला झोप लागत नाही आणि जोपर्यंत डोळा लागत नाही तोपर्यंत माणसाने वेदांताचं चिंतन करावं. आ सुप्ते आमृते कालम नयेत वेदांत चिंतया, दद्यात नावसरन किंचित कामादीना मनागती. उपनिषदाने म्हटलंय माणसाने कामाधिकांना मनात प्रवेश करण्याचा किंचितही अवसर देऊ नये. जोपर्यंत आपले डोळे बंद होत नाहीत, म्हणजे रात्री झोप लागत नाही, आ सुप्ते हे, जोपर्यंत आपण सुप्त अवस्थेमध्ये जात नाही, सुषुप्ती अवस्थेमध्ये जात नाही, आपल्याला झोप लागत नाही, तोपर्यंत आमृते, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत काय करावं, कालम नयेत वेदांत चिंतया, माणसाने वेदांताचं चिंतन करत आपला कालक्षेप करावा असं उपनिषदाचं म्हणणं आहे. हे आपल्या बाबतीत खरं व्हावं, हे आपल्या बाबतीत खरं आहेच आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांची परिपूर्ण कृपा, भगवंताची परिपूर्ण कृपा, रामेश्वराची परिपूर्ण कृपा आपल्यावर व्हावी. सद्गुरूंची तर कृपा आपल्यावर झालेलीच आहे, त्याच्याबद्दल कोणताही संदेह नाही. ती कृपा आपल्यावर व्हावी याच्याकरता संतांच्या परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि याच्यापेक्षा पुढे बोललो तर खरंच आपण रागावाल, म्हणून अभंगाकडे प्रवृत्त होतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय संतांचं महात्म्य आपल्याला सांगतात. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमे पतित कीर्तिवानो. तुकोबाराय संत महात्म्यांचं वर्णन करतात. हे वर्णन करणं, संतांचं वर्णन करणं अति अवघड आहे. संतांचं वर्णन कुणालाही करता येत नाही. तुमच्या माझ्यासारख्या जीवाला तर ते करता येत नाहीच, पण खरं सांगू देवालाही संतांचं यथार्थ वर्णन करता येईल असं म्हणता येत नाही. मग संत कळतात कुणाला, इतरांना कळत नाही, मग कुणाला कळतात. भक्ताचा महिमा भक्ताची दुर्लभया
तुकोबा बोलतात, भक्ताचा महिमा कोण जाणतं? भक्तच जाणतात, दुसऱ्याला कळत नाही. दुर्लभया गती किंवा दुर्लभत्या गती जो काही पाठ असेल तो आणिकासी, त्या आणिकामध्ये जीवही घ्या देवही घ्या, त्या देवालाही जाणता येत नाही. संत, अरे संतांचं महात्म्य कळतं कुणाला? जरा बदलून थोडं उलट बोलू, संतांचं महात्म्य कुणाला कळतं असं म्हणू नका. संतांचं महात्म्य ज्यांना यथार्थ कळतं त्यांनाच संत म्हणा. विठ्ठला विठ्ठला देवाने काही प्रयत्न केले नाहीत काय संतांना ओळखणे. अहो ज्ञानेश्वरी बघा, आपण गीता बघा, प्रत्येक अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायापासून आपण खऱ्या अर्थाने गीता म्हणतो. 11व्या श्लोकापासून भगवान वाच तिथून अशोचानंदवचोपासून तिथपासून पुढपर्यंत प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतांनी संतांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. आणि कुठं जमलं? जर जमलं असतं तर पुढच्या अध्यायात कशाला केलं असतं? दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं वर्णन, संतांचं नाही. तिसरा चौथा पाचवा कर्मयोगाचं वर्णन, संतांचं नाही. 6व्यामध्ये योग्याचं वर्णन, संतांचं नाही. 7व्यामध्ये लीला तरुण जाणारे, लीलेनं तरुण जाणारे, संतांचं वर्णन नाही. ते एकची लीला तरले सर्व भावे माझं भजले, त्या आईलीचं तडी सरले मायाजळ, संतांचं वर्णन नाही. 8व्या अध्यायामध्ये धूम्रमार्ग सोडून अर्चिरादी मार्गाने स्वसत्तेनं जाणारा, संतांचं वर्णन नाही. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या ज्याला कळाली, राजगुह्य ज्याला कळालं म्हणून वर्णन केलं, संतांचं नाही. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगितल्या, संत येत नाही. 11व्या अध्यायामध्ये माझं विश्वरूप मी कुणाला दाखवतो, शेवटचे 4 श्लोक, संतांचं वर्णन नाही. 12व्या अध्यायामध्ये योमद भक्त समेप्रिया, संतांचं वर्णन नाही. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानाची लक्षणं, संतांचं वर्णन नाही. 14व्यातली गुणातीतता, संतांचं वर्णन नाही. 15व्या, आता किती सांगू, निर्माण मोहा जितसंग दोषा, संतांचं वर्णन नाही. 16व्यामध्ये दैवी संपत्तीवान, संतांचं वर्णन नाही. 17व्यामध्ये सात्विक राजस तामस सांगताना सत्वगुण संपन्न म्हणून संतांचं वर्णन नाही. आणि 8वा अध्याय तर एका देहगीताच आहे, पुन्हा तेच आहे. कुठल्या अध्यायात केलं नाही, पण या सगळ्या अध्यायामध्ये संतांचं वर्णन करताना भगवान संतांचं वर्णन करता करता स्वतःचं वर्णन कधी करून बसले त्यांना कळलं. आत्मज्ञाने चोखडी, संत जरा बरं वर्णन सुरू झालं होतं. संत कसे आहेत बाबा? आत्मशुद्ध आहेत, शुद्ध आत्मज्ञानी. संत कसे आहेत? आत्मज्ञानानं चोख, शुद्ध आत्मज्ञानच त्यांच्या रूपानं प्रकट व्हावं झालं असे संत महात्मे. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव हे सुखाचे कोंब येर, माणूसपणाची भांब लोकची भागू आपण म्हणतो ना. आत्मज्ञाने चोखडी,
वर्णन सुरू झालं. पण हे वर्णन करता करता भगवान काय म्हणून बसले? संत हे माझीच रूपडी. मग कुणाचं वर्णन? तुमचं का त्यांचं? संतांचं वर्णन देवालाही जमलं नाही महाराज. संतांचं वर्णन करायचं असेल, ज्ञानोबारायांचं वर्णन करायचं असेल तर त्याला नाथ महाराज अवताराला आले पाहिजे. ज्ञानोबा माझा त्यांनी म्हणावं. नाथ महाराजांनी सांगावं, अरे बाबा हे दुसरं तिसरं कोणी नाही. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी देतो. नामदेवरायांना यावं लागलं, नाथ महाराजांना यावं लागलं. अरे हे डोळ्यानं दिसणारे ज्ञानोबाराय हे सामान्य समजू नका, हे परब्रह्मीचे पुतळे, हे नामदेवरायांना बोलावं लागलं. नाथ महाराजांनी तेच बोलून दाखवलं. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा राय कैवल्याचे पुतळे यथार्थ वर्णन. नाथ महाराजांचं वर्णन, तुकोबारायांचं वर्णन, निळोबारायांना यावं लागलं. निळोबारायांचं वर्णन, अरे संतच संतांना ओळखू शकतात, इतरांना ओळखता येत नाही. पण तुकोबाराय म्हणतात या संतांचं वर्णन मी तरी कोणत्या अर्थाने करू? कायमे पतित मला तुमची कीर्ती गाता येत नाही, ही तुकोबारायांची अडचण आहे असं तुकोबाराय म्हणतात. आणि आम्हाला तुमची कीर्ती गाता येत नाही याचं कारण सांगताना तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात. याचा विचार थोडासा करायचा. अभंग सगळा सोडवणं मला वेळेच्या मर्यादेत कितपत शक्य आहे माहित नाही. धावता विचार फक्त सांगतो. मी तुमची कीर्ती गाऊ शकत नाही कारण संत अनिर्वचनीय. आपल्या वेदांतामध्ये किंवा संत वाङ्मयाचा विचार केला तर 5 गोष्टी अनिर्वचनीय. जरा गमती धावता विचार जाता जाता. 1 परमात्मा अनिर्वचन, 2 माया अनिर्वचनीय, 3 मायाकार्य असणारी त्रिपुटी अनिर्वचनीय, 4 भक्ती अनिर्वचनीय. कारण नारद महर्षींनी भक्तीला अनिर्वचनीय म्हणून गुणरहितम कामनारे अनिर्वचनीय रूप. आणि 5 संत महात्मे अनिर्वचनीय. यांचं वर्णन करता येत नाही. काय वाणो आता नपुरे वाणी संत अनिर्वचनीय. या प्रत्येकाच्या अनिर्वचनीयतेचा हेतू मात्र वेगळा. परमात्मा ज्या कारणाने अनिर्वचनीय, माया त्या कारणाने अनिर्वचनीय असूच शकत नाही. नाहीतर परमात्मा आणि माया एक होणार नाहीत का? एक होणार नाहीत का? परमात्म्याचं अनिर्वचनीयत्व कोणतं आहे, कोणत्या कारणाने आहे याचा विचार करा. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी नरी घे, ते इंद्रियाखील जोगे काय होईल, येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह. परमात्म्याचं वर्णन करताच येत नाही कारण वाचा तिथपर्यंत पोचत नाही, वाणी इंद्रिय तिथपर्यंत पोचत नाहीत, वगैरे वगैरे काही आपल्याला सांगता येईल त्या संबंधामध्ये फार विचार करत नाही. अवघड करण्याचं काही कारण नाही. पण परमात्मा अवांग मनस गोचर अनिर्वचनीय. माया कोणत्या कारणाने अनिर्वचनीय?
ती काय अवांग मनसो वचन नाही. मग सदसद विलक्षण आहे म्हणून अनिर्वचनीय. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये आपल्याला तो विचार बोलून दाखव. सन्नाप्य उभयात्मिकान, भिन्नाप्य उभयात्मिकान, सांगाप्य नंगाप्य उभयात्मिकानो, महद्भूता अनिर्वचनीय रूपा, अव्यक्त नामनी परमेश शक्ती, अनादि अविद्या त्रिगुणात्मिका पुरा, कार्यान्मेया सुधियैव माया, यया जगत सर्वम इदं प्रसूयते. सन्नाप्य उभयात्मिकानो. आचार्य बोलतात ना, महत्भूत अनिर्वचनीय रूपा. माया अनिर्वचनीय, खरी नाही, खोटी नाही, विलक्षण. त्रिपुटी का निर्वचनीय? त्रिपुटी काही मायाकारी आहे. त्रिपुटी तिला अनिर्वचनीय म्हणण्याचं कारण काय? अनिर्वचनीयतेचा एक अर्थ असा केला जातो की अनिर्वचनीय म्हणजे ज्याच्याबद्दल बोलताना फार पुढे बोलता येत नाही. त्रिपुटीचं कसं आहे, काय बोलावं, अरे एका शब्दाच्या पलीकडे त्रिपुटी जातच नाही ना. अनुभवामृताचा विचार स्वतंत्र आहे, मी आता तो बोलत नाही. गंमत सांगतो. ज्ञानोबा मी एक उदाहरण म्हणून सांगतो. ज्ञानोबाने एक फार सुंदर उदाहरण याच्याकरता दिले. मी साधं उदाहरण सांगतो. एक शाळा तपासणीस एका शाळेमध्ये आले. लहान मुलाला उभं केलं. काय बालवाडीतल्या मुलाला विचारायचं असतं. त्याला विचारलं, बाळा तुझं नाव काय? अमुक अमुक. वडिलाचं नाव काय? अमुक अमुक. आडनाव काय? अमुक अमुक. सांगितल्यानंतर त्याने आता लहान मुलाला व्यत्यय, कुठे राहतोस? आता तो लहान मुलं आहे, त्याला काय ते आई वडिलांनी सांगितलेलं नेहमीचा पत्ता, तो पिंपळाचं झाड आहे ना त्याच्या समोर. कुठे राहतोस? पिंपळाच्या झाडासमोर. आता तो बाहेर गावाहून आलेला तपासणीस, त्याला काय माहिती पिंपळाचं झाड कुठे गावात? कुठे राहतो? पिंपळाच्या झाडासमोर. त्याने विचारलं, पिंपळाचं झाड कुठे आहे? म्हटलं माझ्या घरासमोर. तुझं घर कुठे आहे? पिंपळासमोर. पिंपळ कुठे आहे? माझ्या घरासमोर. कळणार आहे तसं नाही, हे दोन्ही कुठे आहे? कळणार एकमेकासमोर. काय बोलणार सांगा ना. वाणी थांबली की नाही? प्रश्न थांबले की नाही? ज्ञानोबारांनी गोड उदाहरण दिलं. मी ओया सांगत बसत नाही, साधं उदाहरण ज्ञानोबारांनी दिलेलं सरळ सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात, एकदा इतकी थंडी पडली की थंडीला थंडी वाजून थंडी थंड पडली. आता काढा प्रश्न, कुणाला थंडी वाजली? थंडीला काय वाजली? थंडीला थंडी वाजल्यामुळे थंडी कशी पडली? अरे एकच बोलताय तुम्ही. यालाच म्हणतात अनिर्वचनीय. त्रिपुटी अनिर्वचनीय. याच्या बरोबरीनं भक्ती अनिर्वचनीय. भक्तीची अनिर्वचनीयता ही याच्यापैकी कोणत्याही कारणाने नाही. मग कशामुळे? गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमान असल्यामुळे अनिर्वचनीय. कारण जे प्रतिक्षणी वर्धमान होणारं असतं त्याच्याबद्दल सत्य प्रवाद करता येत नसतो. जे प्रत्येक क्षणी वाढणारं आहे ना त्याच्याबद्दल तुम्ही सत्यत्वानं बोलू शकत नाही. मी साधा सांगतो, आता घड्याळात किती वाजले मला सांग. पाहुणे नऊ. मला माहिती आहे लवकर सोडायचंय, 9ला मग ते सांगू नका. किती वाजले एवढं सांग. 8:45 झाले. अगदी सेकंदाने सांगा. 8:45 32 सेकंद बरोबर. आता मला सांगा, मी तुम्हाला विचारलं किती वाजले, तुम्ही मला सांगितलं 8:45 32 सेकंद. हे 32 सेकंद हे सांगेपर्यंत 32च राहिले होते का 35 झाले होते? 35 झाले होते. मग जे 35 झालेले आहेत त्याला 32 म्हणून सांगणं हे खरं सांगणं का खोटं सांगणं? बोलता येईल का तुम्हाला? वेळ विचारल्यावर सांगितलेली वेळ ही तुम्ही अगदी तंतोतंत सांगू शकता का? का नाही? कारण प्रतीक्षण वर्धमान, त्यामुळे त्याच्याबद्दल सत्यत्वाचं प्रतिपादन करता येत नाही. आणि 5वे अनिर्वचनीय आहेत ते संत महात्मे. यांची अनिर्वचनीयता का आहे? कारण एकच आहे, यांच्याबद्दल किती बोललं तरी मनाला समाधान लाभत नाही म्हणून अनिर्वचनीय. आपल्याकडे साहित्यशास्त्रामध्ये अथवा वेदांतामध्ये एक अशी पद्धत आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला बोलता येत नाही आणि जे बोलून इतरांना समजावून सांगता येत नाही, अशा वेळेला साहित्यशास्त्र असं म्हणतं की एखाद्या अलंकाराची योजना करा. आणि त्याच अनुषंगानं वेदांत शास्त्र म्हणतं की आपल्याला उपमान प्रमाणानं सांगता येतं का बघा.
उपमान प्रमाण काय आहे? शेवटी एक दृष्टांतच आहे ना. गो सदृश्य गवया हा उपमान आहे की नाही? उपमान प्रमाण काय? गो सदृश्य गवया. सादृश्य जिथं दाखवलं जातं, अलंकारच झाला ना तो साहित्य दृष्टीने. साहित्य दृष्टीने अलंकार झाला. आपल्याला जर सांगताय अहो माणूस फार मोठा आहे, किती मोठा? फार मोठा. अहो फार म्हणजे किती सांगा ना. नाही सांगताय किती मोठा? अहो काय सांगू आता तुम्हाला? फारच मोठा. ते कळलं, पण किती मोठा? लई मोठा. तेही कळलं, पण म्हणून किती मोठा सांगता येत नाही. मग काय करतात माणसं? अहो माणूस फार मोठा. किती मोठा? अहो समुद्रासारखा विशाल. आता कळलं. नुसत्या फार, लई, मोठा या शब्दानं कळलं नव्हतं. ते आम्हाला जे सांगता येत नाही ते आम्हाला कुठेतरी एक दृष्टांताची योजना करून सांगावी. जो दृष्टांत या शब्दाचा अर्थ असा की जो श्रोता आणि वक्ता या दोघांनाही माहिती असतो त्याला दृष्टांत म्हणतात. जर लौकिक परीक्षकांना यस्मिन अर्थे बुद्धिसाम्यम स दृष्टांत, असं दृष्टांताचं एक लक्षण आलंय साहित्यामध्ये. लौकिक म्हणजे वक्ता आणि परीक्षक म्हणजे श्रोता. या लौकिक आणि परीक्षक या दोघांचंही जिथं बुद्धिसाम्य असतं त्याचा दृष्टांत होत असतो. म्हणून दोरीवरचा साप, म्हणून शिंपल्यावरची चांदी हे आमच्याकडे का आलं हे सगळ्यांना माहितीये, कारण याचे अनुभव या ना त्या निमित्तानं सगळ्यांना आले. आणि म्हणून असा दृष्टांत योजावा लागतो. म्हणून तुकोबराय विचार करतात संतांबद्दल जर बोलता येत नाही ना, मग एक काम करा, संत समजावून तर सांगायचे, बोलता तर येत नाही, मग घ्या ना अलंकाराचा आधार, घ्या दृष्टांत. आणि म्हणून तुकोबराय संत महात्मे हे चंदनाच्या गुणासारखे असतात असा दृष्टांत अभंगाच्या शेवट. चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. कारण अलंकाराचा आधार घेतल्याशिवाय प्रतिपादन स्पष्ट होत नाही. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांताच्या मालिका, अलंकाराचं वैविध्य बारकाईनं तपासलं तर संस्कृतात सुद्धा एवढे सापडायचे नाही तेवढे ज्ञानेश्वरीत सापडते. अलंकार किती अलंकार ज्ञानोबाराय. असा दृष्टांत शिल्लक असा अलंकार ठेवला नाही जो ज्ञानेश्वरीत आला ना. कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीचे अलंकार ज्ञानोबारायांनी, अतिशयोक्तीचे किती प्रकार ज्ञानोबारायांनी सांगावे. आम्हाला नुसतीच अतिशयोक्ती माहिती, किती प्रकार. मी आपल्याला थोडंसं स्पष्ट बोलू, विषयांतर होईल, पण आपल्याला थोडंसं अभिनिवेशाने बोलतो. महाराज ज्ञानोबारायांनंतरच्या काळामध्ये निर्माण झालेल्या वाङ्मयातला कोणताही दृष्टांत काढून द्या, त्याचं मूळ ज्ञानेश्वरीतून काढून देतो. ज्ञानोबारायांच्या नंतर नवीन दृष्टांतच जन्माला आला नाही, कारण ज्ञानोबारायांनी नवीन काही ठेवलंच नाही. हो, तुम्ही कोणता तुकोबारायांच्या दृष्टांतावर ज्ञानोबारायांची छाप आहे. नाथ महाराजांच्या दृष्टांतावर नाथ महाराजांची रूपक बघा आपण केलेली भागवतातली, ज्ञानोबारायांची स्पष्ट छाप दिसून येते. कितीतरी असे अलंकार आहेत. नाथ महाराजांनी अपरनुती नावाचा अलंकार वापरला, ज्ञानोबारायांची स्पष्ट छाप दिसून येते. कितीतरी असे अलंकार. ज्ञानोबारायांसारखा सांगतो मी आपल्याला, दृष्टांत देणारा अद्यापर्यंत जन्माला आला नाही. पुढे येण्याची शक्यता नाही. लिहून घ्या.
बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. नाहीच आहे महाराज. दृष्टांत द्यावे ज्ञानोबर आहे, दृष्टांत खुलवावे ज्ञानोबर आहे. अहो बाकीच्याच सोडून द्या, आपण काय सांगू, प्रश्न वेगळा आहे. स्वतः ज्ञानोबर आहे म्हणतात. बोलू मी आपल्याला सगळ्यांना, तपे विण दैवत, दिधल्या विण प्राप्त, गुजे विण ही तर कोण सांगे, आणि कोण सांगे कुणालाच माहित नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, कोणी सांगणार नाही, ज्ञानदेव सांगे. आणि कसं सांगे, दृष्टांताची मात सांगे. सांगावं तर ज्ञानोबरांनी सांगावं, दृष्टांताची मात तर ज्ञानोबरांनी करावी ना. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे इंगी. तुकाराम महाराज संतांना चंदन म्हणत नाहीत. म्हणजे या अभंगामध्ये इतरत्र म्हणतात चंदनाचे हात पाय ही चंदन वगैरे वगैरे आहे, नाही असं नाही. पण प्रस्तुत अभंगातलं चिंतन सांगतो. या अभंगामध्ये तुकोबराय संतांना चंदन म्हणत नाहीत, कारण संत चंदनासारखे नसतातच. कारण चंदनाच्या ठिकाणी दोष असतात. आपल्याला त्या अभंगाचं विवरण करताना सगळेच सांगतात, चंदनाचे हात पाय ही चंदन. एवढं सांगितल्यानंतर मग परिसाचा दृष्टांत का दिला, परिसाचं सांगितल्यानंतर दिव्याचा का दिला, दिव्याचं दवेद साखरेचा का, हे सगळं सांगतात. त्याचं काही कौतुक नाही आता मला त्याचा आता विषय नाही. तुकोबाराय संतांना चंदन म्हणत नाहीत. मग दृष्टांत कशाचा आहे, चंदनाचा दृष्टांत नाही, चंदनाच्या गुणाचा दृष्टांत. कारण चंदनाच्या ठिकाणी दोष असू शकतात, गुणाच्या ठिकाणी दोष कधीच नसतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही संत जगी. जगामध्ये तुम्ही संत चंदनाच्या ठिकाणी जो गुण आहे त्या गुणासारखे आहात, चंदनासारखे आहात नाही. कारण चंदनाच्या ठिकाणी दोष आहे, त्याच्या बुडाला सर्पाची वस्ती असते. संताचेही असते पायाजवळ सर्पाची वस्ती, नाही असते. पण तो भाग आत्ता सांगायचा नाही. ते काय, ते वाशाला वास सुगंध देत नाही, त्या बांबूला सुगंध देत नाही. तुकोबरायांनी त्याचे दोष सांगितले, ते आता मला सांगायचे नाही. मला मुद्दा हा सांगायचा आहे, गुण आहेत ना, मग तिथं दोषाचा संबंध येत नाही. कारण गुण आणि दोष एकमेकांच्या अत्यंतिक विरोधात आहेत. त्यामुळे गुणाचा गुण, चंदनाचे गुण, त्याचा दृष्टांत देऊन तुकोबाराय सांगतात. हा एक जो विचार तुकोबारायांनी संतांचं वर्णन करण्याकरता आपल्याला सांगितला, त्याच्या मागे काही कारण आहे. संतांचं तुकोबारायांनी केलेलं हे वर्णन, हे दृष्टांतानं केलेलं वर्णन, दृष्टांतानं केले. दृष्टांतानं केलेलं वर्णन प्रवृत्ती करता असतं, हे लक्षात ठेवा. प्रवृत्ती करता असतं. दृष्टांत कशा करता दिला जातो, आपली प्रवृत्ती व्हावी म्हणून, किंवा आपली निवृत्ती व्हावी म्हणून. आणि नापास झालास तर कुत्र विचारायचं नाही म्हणून, मग कुत्र विचारायचं नाही म्हणून मग तो अभ्यास करा. निवृत्ती व्हावी म्हणून, प्रवृत्ती व्हावी म्हणून. अरे अभ्यास करून पहिला आलास ना, तुझ्या आजोबांचं जसं नाव होतं, तुझ्या वडिलाचं जसं नाव होतं, तुझे काका जसे मोठे झाले, तुझा अमुक जसा मित्र मोठा झाला तसा तूही मोठा होशील. त्यांचे दृष्टांत याला का दिले, यांनी त्यांच्यासारखं होण्याकरता प्रवृत्त व्हावं म्हणून. दृष्टांत प्रवृत्ती करता असतो, हे लक्षात. सिद्धांताच्या प्रवृत्ती करता, सिद्धांताच्या चिंतनाच्या प्रवृत्ती करता दृष्टांताची योजना असते. म्हणून संतांकडे आपण प्रवृत्त व्हावं म्हणून तुकोबाराय एक दृष्टांत देतात. आणि हा दृष्टांत देऊन एकदा प्रवृत्ती निर्माण झाली की मग त्यांच्यासारखं होण्याची जी प्रयत्नशीलता आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी, याच्याकरता तुकोबाराय संतांचं कर्तृत्वानं वर्णन करतात. नंतर मी आता अभंगात खालून आलो, जातो खालून. नंतरची तिसरं आणि दुसरं ही जी दोन चरण आहेत, ही संतांच्या कर्तृत्वानं केलेलं संतांचं वर्णन. अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावे, जन जड जीव एक. आणि पुढचं चरण काय, वाढावणे. हा, मला वाटलं राहिलं का गेलं. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचारणा मग त्यांनी काय वाढवलं हे त्यांचं कर्तृत्व, आणि त्यांनी कुणाला उद्धरलं हे त्यांचं कर्तृत्व. या कर्तृत्वाच्या संबंधानं संतांची वर्णन तुकोबारायांनी केली. वाढविले, तुकोबारायांनी काय वाढवलं, अरे काय वाढवलं नाही, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. आपण रोज म्हणतो तुकोबारायांची आरती.
विरक्ती ज्ञानाचा देवा जगदोद्धारा लागी पाय सुचलो निंदक दुर्जनाचा संदेह विरसिला तुम्ही वाजवत राहा मी म्हणत राहा. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. तुकोबारांनी वाढविले सुख भक्ती भाव धर्म. काय वाढवलं? कुळाचार नाम विठोबाचे आणि कर्तृत्व काय तुमचं? अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करण्याकरता संत महात्म्या अवताराला येतात. दृष्टांतानं बोलायचं पुष्कळ बोलता येईल. हा विचार करताना खालून आलो वेदांताच्या दृष्टीने अनुमानाचं चिंतन याच संबंधानं करतायत. उपमान सांगितलं तुका म्हणे गुण चंदनाचे सादृश्य सांगून उपमान प्रमाणानं परिचय करून देण्याचा प्रयत्न झाला. उपमान जमत नाही म्हणल्यानंतर उपमानापेक्षा श्रेष्ठ प्रमाण अनुमान आहे. अनुमानाचे 3 प्रकार. रात्रीच्या वेळेला वेदांत सांगू नये या मताचा मी. रात्रीचा वेदांत ज्ञानापेक्षा झोपेला कारण ठरतो असा आमचा रोजचा अनुभव आहे. पूर्ववत शेषवत सामान्य तो दृष्ट अनुमान. 3 प्रकारांनी अनुमानाचं चिंतन आपण दर्शनशास्त्र बघून घ्या. पूर्ववत अनुमान शेषवत अनुमान. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे आणि वाढविले. एक मागचं सांगितलं एक पुढचं सांगितलं. उद्धार करणं पुढचं आणि वाढविले सुख भक्ती भाव धर्म मागचं. कारणावरून कार्याचं अनुमान आणि कार्यावरून कारणाचं अनुमान. या कारणात कार्यम अनुमीयते तत्पूर्ववत. या कार्यात कारण अनुमीयते तत्शेषवत. आता त्याची उदाहरणं कुठे देत बसू? जाऊ द्या ना. मला सांगायचंय काय, अशा पद्धतीचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. कर्तृत्वाचं वर्णन. संतांचं कर्तृत्व काय? आमचा उद्धार केला. कारण आमचा उद्धार करण्याकरता देवाचा उपयोग नाही. देव आमच्या करता कधी आलाच नाही हो. मी अनेक वेळेला सांगतो देव आमच्या करता कधी आलाच नाही. देव आला रावणा करता, देव आला मारुतीराया करता, देव आला कंसा करता, देव आला हिरण्यकश्यपू करता, देव आला प्रल्हादा करता. पण देव आमच्या करता नाही. कारण आम्ही हिरण्यकश्यपू नाही प्रल्हादही नाही. आपल्यापैकी हिरण्यकश्यपू कोण? हात वर करा बरं जाऊ द्या. प्रल्हाद कोण? हात वर करा बरं. कोण करतं महाराज? कोण करतं? मी अनेक वेळेला सांगतो आम्ही सज्जन का दुर्जन? आम्ही सज्जन का दुर्जन? धाडस नाही बघा एकाच. सज्जन कोण? हात वर करा बरं. करत नाही तो. करत नाही. कारण काय सांगू का, तुम्ही हुशार लोक आहे. महाराजांची कीर्तनं ऐकून हुशार झाला तो. काय असतं, जो खरा सज्जन असतो की नाही तो कधीच हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे. आणि जो हात वर करून मी सज्जन आहे म्हणतो ना तो त्याच्या एवढं दुर्जन जगात नसतो. कोण सज्जन कोण दुर्जन? आणि परमात्मा तर परित्राणाय साधूना विनाशाची दुष्कृता. आम्ही कुठे? म्हणून तुकोबारायांनी साधू आणि दुर्जन या सज्जन आणि दुर्जन या दोघांनाही बाजूला करून मधले फक्त घेतले. जन जड जीव. याच्यामध्ये सज्जनही आणले नाही तर दुर्जनही आणले. जनाचा उद्धार, जीवाचा उद्धार, जगाचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार होतो. हे संतांचं कर्तृत्व आहे. कर्तृत्वानं केलेलं वर्णन हे आम्हाला प्रयत्न करायला भाग पाडत असतं. दृष्टांतानं केलेलं वर्णन आम्हाला विचार करायला भाग पाडत असतं. मनुष्य विचार करून प्रयत्न करेल तर त्या प्रयत्नाला मूल्य आहे. ज्या प्रयत्नाच्या मागे विचार नाहीये, जे प्रयत्न विचारातून जन्माला येत नाही ते प्रयत्न हे विकार ठरतात, विचार ठरत नाही. लक्षात घ्या, ते प्रयत्न विकार ठरतात जर त्याला विचाराचं अधिकरण नसेल, अधिष्ठान नसेल तर. जाऊ द्या, मी कशा करता आपल्याला हे सांगतो. माझा मुद्दा असा चालला, संतांचं कर्तृत्व वर्णन संतांनी केलं, तुकोबारायांनी केलं का आमची प्रयत्नशीलता तिथं वृद्धिंगत व्हावी. जन जड जीव
एकच वाक्य बोलतो, जास्त नाही. ज्ञानोबरायांनी हरिपाठ सांगितला, जनाचा उद्धार. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, जडाचा उद्धार. ज्ञानोबरायांनी रेड्यामुखी वेद बोलवला, जीवाचा उद्धार. संपलं. उद्धरावे जन जड जीव, एवढं सगळं जरी झालेलं असलं तरी संतांबद्दल आमच्या अंतःकरणात विचार निर्माण होईल. विचारातून संतसेवेची प्रवृत्ती निर्माण होईल. पण कोणतीही प्रवृत्ती, कोणताही प्रयत्न, विशेषतः संत आणि परमात्म्याच्या संबंधामध्ये जरी केला गेला असला तरी त्याच्यामध्ये कुठेतरी आत्मीयता असावी लागते. आणि त्या आत्मीयतेचं वर्णन करण्याकरता तुकोबाराय त्या संतांना ज्यांच्याबद्दल पराकोटीची आत्मीयता जीवाच्या ठिकाणी असू शकते त्यांना मायबाप असं म्हणतात. तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत म्हणून तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. तुम्ही संत मायबाप आत्मीयता. संतांचा विचार पहिल्यांदा अंतःकरणात प्रकट झाला पाहिजे, विचारातून प्रयत्न आले पाहिजेत आणि प्रयत्न आत्मीयतेने झाले पाहिजे. शेवटच्या चरणामध्ये उपमान प्रमाण, नंतरच्या 2 चरणामध्ये अनुमान प्रमाण आणि पहिल्या चरणामध्ये अनुमानापेक्षाही श्रेष्ठ असं प्रत्यक्ष प्रमाण. तुम्ही संत मायबाप कृपावंत प्रत्यक्षत्वानं केलेलं वर्णन. पण हे वर्णन जरी आता मायबाप म्हणजे काय, मायबापाचं काय वगैरे, मायबापाची सेवा, मायबाप कसे, ज्ञानोबरायांना मायही म्हणलं गेलं, ज्ञानोबरायांना बापही म्हणलं. ज्ञानोबराय माय आहेत की नाही? कोण म्हणतं? वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ज्ञानोबराय माय आहे, ज्ञानोबराय बाप आहेत की नाही? बापही आहे. कुठे? नामा म्हणे आता लोकला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाज. बाप, त्यांना बापही म्हणलं, त्यांना मायही म्हणलं. तसं तुकोबाराय संत महात्म्यांना, त्या ज्ञानोबरायांना मायबाप असं म्हणतात. आता आईन बाप हे तर कीर्तनाचे विषयच झाले. त्याच्या म्हणून मी बोलत नाही आता त्याच्याबद्दल. आपल्याला सगळ्यांना नेहमी ऐकून माहितीये तुकोबाराय मायबाप म्हणतात. पण हे मायबाप म्हणल्यानंतर तुकोबारायने कायमी पतित कीर्तिवानू असं तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात. हे तुकोबाराय स्वतःला संतांचं वर्णन करावं बरोबर आहे, पण स्वतःला पतित का म्हणून घेतलं याचे 1-2 कारण मला आपल्या समोर ठेवायची आहेत. वेळ संपली आहे माझी. 5-10 मिनिटं फक्त मला द्या. आपण आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडंसं भजन करू. नंतर कायमी पतित कीर्तिवानो असं तुकोबाराय स्वतःला पतित का म्हणून घेतात याचं थोडंसं निरूपण करण्याचा प्रयत्न करतो. सेवा संपवतो. विठोबा. संतांचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. 3 प्रकाराचं वर्णन मी आपल्याला सांगितलं. चौथा एक प्रकार वर्णनाचा असतो. कोणता? वर्णनाचा चौथा प्रकार हा तुलनेनं केलेलं वर्णन हा असतो. म्हणून तुकोबाराय संतांचं वर्णन करताना तुम्ही मायबाप आहात संत हे बोलतात, पण ते बोलताना कायमी पतित, मी मात्र पतित आहे आणि तुम्ही मात्र श्रेष्ठ मायबाप आहात अशी तुलना कारण काय असतं जगामध्ये काही लोकांना तुलना केल्याशिवाय कळतच नाही. तुलनेनेच कळतं लोकांना, नाहीतर कळत नाही. तुलना नाही केली मग ते नाही. मी साधं उदाहरण सांगतो. आपल्याकडे ते होळी वगैरे सण आला, दिवाळी वगैरे आली, दसरा, पुरणाची पोळी करतात. पुरणपोळी करतात ना, तुमच्याकडे करतात पुरणपोळी? मग आता ही पुरणपोळी करताना ती पुरणपोळी पत्नी करते
आणि तिची भावना अशी असते की नवऱ्याने ती गरम खावी. म्हणून ती काय करते, गरम 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 पुरणाची पोळी करते आणि त्याच्या पानात वाढते. पानात वाढलं की तिचा पहिला प्रश्न असतो, कशी झाली. तो म्हणतो, अगं खाऊ दे ना. नाही, कशी झाली सांगा. अरे खाऊ तरी दे, त्याला चव तरी घेऊ दे. बरं, ती म्हणते खा, पटकन खा, पटकन खा. तो म्हणतो, अगं तव्यावरून पानात आली, जरा थंड तरी होऊ दे, अजून तूप घ्या पाहिजे तर, पण कशी झाली सांगा. तो म्हणतो, खाऊ दे, खाऊ दे. मग तो त्या आपलं थंड करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर फुंकर मारतो, त्याला हात लावतो, चटका बसतो. चटका बसला की ती विचारते कशी झाली. आता चटक्यातून चव कळते काय, चटक्यातून कुठे चव कळत असते, कशी झाली. तो म्हणतो, अगं खाल्ली नाही, खा बरं, पटकन खा, मला सांगा, म्हणजे पुढे बदल करायला बरं. मग ते तो म्हणतो, खातो, थांब, खातो खातो. तिचा दोषात असतो, कशी झाली, कशी झाली, कशी झाली. आता त्याला ते असे होत नाही. तो कसं बसतं त्या पुरणाच्या पोळीचा तुकडा, गरम 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 पुरणाची पोळी महाराज, तो तुकडा कसा बसा तोडतो, तोंडात घालतो. दुर्दैवी असं असतं महाराज, त्या गरम पुरणाच्या पोळीच्या तुकड्यातलं ते पुरण पटकन टाळूला चिकट आणि मग सगळंच अवघड होऊन जातं, नाही का. सगळंच अवघड. मग बोलता येत नाही, ते टाळूला चिकटलेलं, त्याला खाली काढता येत नाही. आणि तिचं कशी झाली सांग, आता मरायला लागलं ते, कशी झाली सांग, कशी झाली सांग. मग आता तो कसं बस पाणी पितो, दुसरा घास घेतो, काहीतरी करतो, खातो. कशी झाली, तो सांगतो, उत्तम झाली. मला सांगा, उत्तम झाली हे ऐकल्यावर जिचं समाधान होतं तिला बायको म्हणतात का. कसं समाधान. नीट सांगा कशी झाली. खरंच चांगली झाली. तसं नाही, अजून एक घ्या पाहिजे तर, कशी झाली नीट सांगा. तर अगं खरंच चांगली झाली. आणि तुम्हाला सांगायचं नाही का, नीट सांगा ना कशी झाली. मी एवढा परिश्रम केला, सकाळी 4 वाजल्यापासून तुमच्याकरता मरमर करते, तुम्हाला नीट बोलता येत नाही. खुदू 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 हसू येतो. नीट सांगा ना. तो म्हणतो, तुला खरं सांगू का, आतापर्यंत तू अनेक वेळेला पुरणपोळी केली, जेवढ्या वेळेला केली तू चांगलीच केली, पण आतापर्यंत केलेल्या सगळ्या पुरणपोळ्यांपेक्षा ही फार छान झाली. ती म्हणते, नीट सांगा ना, नीट सांगा ना कशी झाली ते. मग याच्या डोक्यात प्रकाश पडतो. तुम्हाला आपलं सांगून ठेवतो. मग याच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि मग तो सांगतो, तुला सांगू कशी झाली. ती म्हणते, तेच कशी झाली सांगा. मग तो सांगतो, अशी पुरणपोळी माझ्या आईलाही जमत नाही. हा आता जमलं. मग तिला वाटतं, बस 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 बस, धन्य 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 झालो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाहून बस. मग तुलनेनं केल्याशिवाय लोकांना कळत नाही. तुकोबाराय स्वतःशी तुलना करून देतात. जे तुकोबाराय संतांना परिपूर्ण रूपानं जाणतात ते संत तुकोबाराय त्या संतांसमोर स्वतःला पतित म्हणून घेत असतील तर संत कसे असतील हे आपल्याला कळावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कायमी पतित कीर्तिवान. आता हे पतित का म्हणलं, 2च कारण सांगतो. हा पतित म्हणलं, सरळ कारण असे, तुकोबारायांच्या अंतःकरणातली अत्यंतिक नम्रता या पतित रूपानं तुकोबारायांनी व्यक्त केली. संतांबद्दलची अत्यंत नम्रता. तुकोबाराय किती नम्र होते, नम्रतेचा त्यांचा काय अनुभव होता, नम्रतेचे काय अभंग आपल्या समोर त्यांनी व्यक्त केले हे सांगून वेळ घेत नाही. पण तुकोबाराय अत्यंत माणसाने नम्र असावं, नम्री असू नये. नम्र असं, नम्र असणं वेगळं आणि नम्री असणं वेगळं. माणसं नम्री होतात, नम्री होऊ नये, नम्र. तुकोबाराय नम्र आहे आणि अत्यंतिक नम्रतेनं, परिपूर्ण समर्पणानं तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात. पतित पतित परिमी त्रिवाचा पतित. कितीतरी ठिकाणी अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा, कितीतरी प्रमाण तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात. का पतित म्हणून घेतात? पतन पावलेला तो पतित, पापी असलेला तो पतित, अशा अर्थाने पतित शब्द वापरला जातो. तुकोबाराय स्वतःला पतित का म्हणून घेतात? 2 कारण सांगतो. हे पातित्य विनाकारण घेतलं नाही तुकोबारायांनी, विचारपूर्वक स्वतःकडे घेतलं. ते एक वचन आहे एका भक्ताचं, गत्यानया व्यापकता हाता असते,
स्तुत्यानया वाक्परता हतास्ते दृष्ट्यानया अगोचरता हता तथा ममापराध त्रितयम क्षमस्व. तो भक्त परमात्म्याला असं म्हणतो की देवा, मी घरातून निघालो आणि तुमच्या दर्शनाकरता मंदिरात आलो, माझ्याकडून अपराध झाला, मला क्षमा करा. मंदिरात आलो आणि मी तुमची स्तुती गायली, त्याबद्दल तुम्ही माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. मंदिरात आलो, स्तुती केली आणि डोळ्याने तुमचं दर्शन घेतलं, माझ्याकडून फार मोठा गुन्हा झाला, देवा मला क्षमा करा. मंदिरात जाणं गुन्हा आहे का? देवाचं दर्शन घेणं गुन्हा आहे का? देवाची स्तुती करणं गुन्हा आहे का? पण तो महात्मा म्हणतो ममापराध त्रितयम क्षमस्व, या 3 अपराधाबद्दल देवा तुम्ही मला क्षमा करा. काय अपराध केले? मी घरातून निघालो आणि मंदिरात दर्शनाला गेलो, याच्यात अपराध काय? तो अपराध फार मोठा अपराध. काय अपराध? गत्यानया व्यापकता हतास. देवा, मी घरातून निघालो आणि मंदिरात तुमच्या करता दर्शनाकरता आलो, हे जे मी केलं हा गुन्हा एवढ्या करताय की माझ्याकडून असा अर्थ व्यक्त केला गेला की परमात्मा फक्त मंदिरातच राहतो, तो घरात राहत नाही. तुमच्या व्यापकतेला माझ्या या कृतीमुळे बाध आला, म्हणून मला क्षमा करा. मी तुमचं दर्शन घेतलं, तुम्ही इंद्रियाच्या अतीत आहात, पण मी तुमचं दर्शन घेतलं म्हणजे मी तुम्हाला इंद्रियांच्या कक्षेत बसवण्याचा प्रयत्न केला, या अपराधाबद्दल तुम्ही मला क्षमा करा. मी तुमची स्तुती केली, वास्तविक तुम्ही शब्दाच्याही पलीकडचे आहात, पण तरी मी तुम्हाला शब्दात बांधण्याचा प्रयत्न केला, या अपराधाबद्दल तुम्ही मला क्षमा करा. पातित्य असं विचारपूर्वक स्वीकारलं पाहिजे. पातित्य स्वीकार, आम्ही काय हो पतीत, हे असलं काही अर्थ नसतोय. असं माणसाला ही सवय असते, उगीच इवळायचं, उगीच बरं झालं काय बरं, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. कशा करता? पुराणामध्ये वर्णन महाराज, 2 देवता आकाशामध्ये फिरत असतात, त्यांना एकच काम आहे, काही कानावर पडलं की त्या तथास्तू म्हणतात. आणि याने ह्याच्यापेक्षा मेलेलं बरं, त्यांनी तथास्तू म्हणलं, तू कोणत्या भावात जाईल? कशाला म्हणा ना, माऊलींची कृपा बरं चाललंय, तुकोबारायांची कृपा चांगलं चाललंय. खरं चांगलं बोलायला काय लागतो महाराज? वचने किंवा तरी कशा करता? इवळायचं नाही. तुकोबाराय पतित म्हणून घेतात, त्याला अर्थ आहे. काय पातित्य? का पतित म्हणून घेतात? काय पाप केलं तुकोबारायने? त्याचं कारण असं आहे, 1-2 कारण सांगतो. पुष्कळ आहे, 2 सांगतो. कालिदासाचं एक वचन आठव. कालिदासाने संतांबद्दल बोलताना असं म्हटलंय, महिमानम यत उत्कीर्त्य तव संह्रियते वचः श्रमेण तद शक्त्यावा न गुणानाम इयत्तया. असं कालिदासाने म्हटलंय. कालिदासाचं वचन आहे, बाकीचा त्याच्या मागचा कथाभाग, ते कुठल्या संदर्भात आलं काही सांगत नाही. सरळ श्लोकाचा अर्थ बघा. महिमानम यद उत्कीर्त्य तव संह्रिय, संतांचं महिमान गाता गाता आमची वाणी बंद पडते. का बंद पडते? श्रमेण तद अशक्त्यावा, तिला श्रम होतात म्हणून ती अशक्त होऊन बंद पडते. न गुणानाम इयत्तया, संतांचे गुण संपले म्हणून बंद पडत नाही. एखाद्याचं वर्णन बंद का होतं? एकतर त्याच्या जवळचे गुण संपतात म्हणून गप्प बसावं लागतं, नाही तर मग किती बोललं तरी समाधान होत नाही म्हणून कुठेतरी गप्प असावं. आम्ही कुठे कार्यक्रमाला, आपल्याला अनुभव आहे, कुठेतरी कार्यक्रमाला जायचं झालं की थोडंसं लवकर जातो. काही काही वेळेला आपण लवकर गेलो, जागराचा दिवस असतो, कुठेतरी लवकर गेलं की तिथं मंडपामध्ये कुणाचा तरी सत्कार चालू असतो. पांढऱ्या कपड्यातले लोक बसलेले असतात खुर्च्यामध्ये, ते कार्यकर्त्यांची धावपळ चालू असते. कोणी त्या गावातले पुढारी, मंत्री, तंत्री कोणी असतात, बहुधा ताल्याची पंगत ज्यांनी दिलेली असते असे लोक असतात. मग ते तिथं बसलेले असतात. मग गाडी पोचली की लोक, महाराज या 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 या, बसा बसा बसा. अरे काय बसा, आता जाऊ द्या, आम्हाला त्याची आमची ओळखही नाही. नाही बसा बसा, वर या. मग ते खुर्चीत त्यांच्या शेजारी आम्हाला बसव आणि सगळा कार्यक्रम झाला. महाराज 2 शब्द आशीर्वाद. कशाला आशीर्वाद? आमचा त्यांचा परिचय नाही, कधी बघितलं नाही, कधी ओळख नाही, पाळत नाही, कशाचा आशीर्वाद असतो? आणि आमच्या आशीर्वादाने ते मंत्री झाले तर आम्ही हवपच. आमचे आशीर्वाद अशा उपयोगाला येत असतात. आणि कशा करता? तर नाही नाही, पुढे कीर्तन असतं, नाही 2 शब्द बोलत, 2 शब्द. मग आम्ही हुशार असतो. आम्ही काय करतो? साहेबांबद्दल काय बोलावं, कारण बोलण्यासारखं काही नाही. साहेबांबद्दल काय बोलावं, काही नाहीच ना बोलण्यासारखं. काय बोलता? काही वेळेला गुणांच्या अभावात गप्प बसावं लागतं आणि काही वेळेला गुण व्यापकतेत गप्प बसावं लागतं. म्हणून कालिदासाने जे वचन वापरलं, श्रमेण तद अशक्त्यावा, आमची वाणी श्रमानं बंद पडली, ती अशक्त झाली.
आमचं इंद्रिय अशक्त का? अहो माणसं सांगतात ना सगळं बरं आहे हो, फक्त कानाला कमी ऐकू येतं. सगळं चांगलं आहे महाराज, डोळ्याला दिसणे कमी आहे. सगळं चांगलं आहे, एवढा हातच हलत नाही. असं का होत असेल? सगळं चांगलं असताना तेवढी एकच इंद्रिय तेवढं घातक ठरतं का होत असं? त्याचं एकच कारण आहे, कारण बाकीच्या इंद्रियांपेक्षा मागच्या जन्मात तेवढ्या एकाच इंद्रियाकडून पाप जास्त घडलेलं. जय हो. काय बात. दुसरं काय कारण? काही नाही हो. आता बाकी बरं आहे, डोळ्याला दिसत, मग कशाला मागच्या जन्मी तमाशे बघायला गेला? ज्ञानेश्वरी वाचायची ना, तर पाप आडवा आलं ना, आडवा आलं ना. काय नाही, सगळं बरं आहे, गुडघे अरे मग मागच्या जन्मी कशाला नाही तिथं गेलास? आता ते कीर्तनात सांगू काय? कशाला पायाचा उपयोग? त्याच्यापेक्षा माऊलीच्या सोहळ्यात चालत जायचं, तुकोबारांबरोबर चालत जायचं, काकांबरोबर चालत जायचं, केवढा आनंद. पण होत नाही ना महाराज. आमच्या इंद्रियाकडून मागच्या जन्मात कुठलं तरी पाप आडवं आलेलं असतं आणि या जन्मात ते इंद्रिय सक्षम राहत नाही. काय दुसरं कारण सांगता? दुसरं कारण उपलब्ध नाही म्हणून हे बरोबर आहे असं मी म्हणत नाही. हे बरोबर आहे म्हणून दुसरी सापडत नाही असं मी म्हणतो. प्रारब्ध फार विचित्र महाराज. इंद्रियाचा प्रारब्ध आडवं येतं म्हणून तुकोबाराय म्हणतात आमची वाणी संतांच्या बद्दल बोलताना बंद पडते का? कदाचित आमच्या वाणीकडून मागच्या जन्मात संत सोडून दुसऱ्याचं वर्णन केलं गेलं असावं म्हणून ते इंद्रिय आता आम्हाला मदत करत नाही. म्हणून कायमी पतित कीर्तिवान असं तुकोबाराय बोलतात. आणखीन एक कारण शेवटचं सांगतो आपले. का तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात? मला जास्त लांबवायचं नाही, पण ज्ञानेश्वरीत चला. मी ज्ञानोबारायांच्या ओव्या घेऊन तेवढा अर्थ लावून देतो, सेवा संपवतो. काय 10व्या अध्यायाचं नमन काढा. या नमनामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलं. सगळंच वर्णन मला सांगायचं नाही, पण किती वर्णन, किती दृष्टांत दिले. केवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणे रूप क्षीरसागरा, आईसा कवणे वासुकापुरा सुवासुदेव, चंदना ते कायसेनी चर्चावे, अमृता ते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी, ऐसे श्री गुरुचे महिमान, अकळिता के असे साधन, हे जाणून मी नमन निवांत केले, तरी प्रज्ञेचे न्याथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी मोतियासी भिंग देणे तैसे होय, का 15.5 रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेविजे चरणी, हेची भले. ज्ञानोबाराय नमनात बोलतात ना 10व्या अध्यायाच्या, सगळं नमन बघा आपण. नमो विशदबोध विदग्धापासून उगियाची माथा ठेविजे चरणी हेची भले इथपर्यंत हे नमन आहे. या नमनाचा विचार करा. मला सगळं नमन सांगायचं नाही, शेवटची ओळी तेवढी सांगतो, थांबतो. 15.5 रजतवडी, तैसी स्तुतीची बोलणे, म्हणून कायमी पतित कीर्ती. कसं संगती? सामान्य संगती, साधी सांगतो. मला सांगा, एखादा मनुष्य आहे, गरीब आहे, फार पैसे नाही, मुलीचं लग्न ठरलंय, पण लोकांना दाखवण्याकरता काहीतरी दागिने घातले पाहिजे, नाहीतर लोक नावं ठेवतील. म्हणून पैसे तर नाही दागिने घेण्या एवढे. मग जवळची जी प्रेमातली मंडळी असतात ती त्याला मित्राला सांगतात, अरे चिंता करू नको, अरे खरंच पैसे नाही. मग काय कर? काही नाही, एक काम कर, चांदीचे दागिने तयार कर आणि त्याला सोन्याचं पाणी दे. नाहीतरी कोणताही दागिना दुसऱ्याला दाखवण्याकरताच असतो ना. नाहीतर दागिन्याचं काय कारण आहे मला सांगा बरं तुम्ही. दागिना दुसऱ्या करताय, आपल्या करता कधीच नाही. आता बायका दागिने घालतात, सोनं घेतात, कुणा करतात? एका बाईने नवऱ्याला सांगितलं मला दागिने पाहिजे, तो म्हणला 10 किलोचे करून देतो, प्रश्नच नाही. पण दागिने तुझ्या करता का लोकांकरता? म्हणजे लोकांचा काय संबंध, मला गळ्यात घालायचे. तो म्हणला हो ना, तुला गळ्यात घालायचेत ना, मग मी तुला सांगतो काय करायचं. काही नाही, मी तुला सगळे दागिने गळ्यातले करून देतो. फक्त एक काम करायचं, फक्त घरात असताना दागिने घालायचे, बाहेरून कोणी येताना दिसलं की पटकन काढायचे आणि कपाटात ठेवायचे. ती म्हणली लोकच बघणार नसतील तर काय करायचे जळून. मग तो कुणा करता दागिने? माझ्या करता का लोकांनी बघावं म्हणून, लोकांच्या नजरेला बरं वाटावं म्हणून मी लाख रुपये खर्च करतो. काय बुद्धी हो, काय बुद्धी. त्यांनी सांगितलं ठीक आहे, लोकांना दाखवण्याकरता का असे ना, चांदीचे दागिने तयार कर, त्याला सोन्याचं पाणी. आता मला सांगा, चांदीच्या दागिन्याला सोन्याचं पाणी दिल्यामुळे चांदीच्या दागिन्याची किंमत वाढते का कमी होते? काय होतं? वाढते, बरोबर. तो सोन्याचा वाटतो ना, महागाचा वाटतो. चांदीचा दागिना करून त्याला सोन्याचं पाणी दिलं तर चांदीच्या दागिन्याची किंमत वाढते.
पण समजा एखादा श्रीमंत मनुष्य सोन्याचे खूप दागिने करणं शक्य आहे, पण त्याला वाटतं सगळ्यात सोन्याचे करतात, मी चांदीचे करीन, म्हणून त्यांनी काय केलं, सोन्याचा दागिना केला आणि त्याला चांदीचं पाणी दिलं. विद्वानच असला पाहिजे, त्याच्याशिवाय घडणार नाही असं. पण सोन्याचा दागिना केला आणि त्याला चांदीचं पाणी दिलं. आता मला सांगा, चांदीचा दागिना करून सोन्याचं पाणी दिल्यामुळे चांदीच्या दागिन्याची किंमत वाढते आणि सोन्याचा दागिना करून चांदीचं पाणी दिल्यामुळे सोन्याच्या दागिन्याची किंमत कमी होते. बरोबर? म्हणजे सोन्याच्या दागिन्याला चांदीचं पाणी दिलं तर सोन्याची किंमत कमी होते. बरोबर की नाही? आता ज्ञानोबराय काय म्हणतात ऐका. ज्ञानोबराय म्हणतात 15.5 रजतमणी तैसी स्तुतीची बोलण. ज्ञानोबराय म्हणतात 15.5 म्हणजे सोनं आणि रजत म्हणजे चांदी. 15.5 सोन्याच्या दागिन्याला आम्ही संतांची स्तुती करतो. म्हणजे कसं आहे, संत आहे सोन्याचा दागिना आणि आमची स्तुती आहे चांदीचं पाणी. 15.5 रजतमणी तैसी स्तुतीची बोलण. ज्ञानोबराय म्हणतात तसं संतांना, सोनरूपी संतांना आम्ही स्तुतीरूपी चांदीचं पाणी लावलं, त्याच्यामुळे सोन्याची किंमत वाढली का कमी झाली? कमी झाली. मग संतांची किंमत कमी करणं हे पुण्य आहे का पाप आहे? संतांची किंमत, असलेली किंमत कमी करणं हे पुण्य आहे का पाप आहे? पाप आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात, कायमी किंवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. सेवा संपली. तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या, सर्व संतांच्या, भगवंताच्या चरणी समर्पित करायची. कोणत्या कारणाने चालू आहे हे सुरुवातीलाच बोललोय, शेवटी काही बोलायचं कारण नाही. पण उपक्रम उपसंहार एक असावा असं तात्पर्य निर्देलिंगामध्ये उपक्रम उपसंहार एक असावा असं म्हणतात. आपल्या वर्णनापासून सुरू केलं होतं, आपल्या वर्णनात संपवायचं. म्हणून आता फार वर्णन करणार नाही, फक्त एकच सांगतो, महाराज कोण आहेत हे लक्षात घ्या. मी त्यांचं वर्णन एका वाक्यात करेन. हा पांढऱ्या कपड्यातला संन्यासी आहे. हे लक्षात घ्या. पांढऱ्या कपड्यातला संन्यासी. हे शब्द माझे नाही का? हे शब्द माझे नाही. हे शब्द कुणी उच्चारले? प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी हे शब्द उच्चारले. कुणा करता? गोळवलकर गुरुजी. गोळवलकर गुरुजींचं वर्णन करताना मामाने असं वर्णन केलं होतं की गोळवलकर गुरुजी, अरे गुरुजींचा अधिकार फार मोठा, फार मोठा, अति मोठा, अध्यात्मातही मोठा, समाजकारणातही मोठा, फार मोठा अधिकार गोळवलकर गुरुजींचा. त्यांचं वर्णन करताना मामाने वर्णन केलं होतं. कुठं? आमच्या आजोबांच्या 61च्या कार्यक्रमामध्ये मामा माझ्या आजोबांच्या समक्ष गोळवलकर गुरुजींचं वर्णन करताना म्हणाले, हा पांढरा कपड्यातला संन्यासी आहे. आज त्याच अर्थानं मी तुम्हाला म्हणतो, तुमचे कपडे फक्त पांढरे, तुमची वृत्ती संन्यासाचीच आहे. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर, असं ज्ञानोबराय म्हणतात. हा पांढऱ्या कपड्यातल्या संन्यासी असं मी त्यांचं वर्णन करेन. आज आपला अमृत महोत्सव संपन्न होतोय. भगवंताने आपल्याला उदंड आयुष्य द्यावं, ते आयुष्य आमच्यावर प्रेम करण्याकरता द्यावं, एवढीच प्रार्थना भगवंताच्या, संतांच्या चरणी करतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानी